बाय नेटवर्क मार्केटिंग। नेटवर्क मार्केटिंग सिर्फ बिजनेस ही नहीं बल्कि जीवन जीने का सही तरीका सिखाता है। येस फ्रेंड्स, किती महत्वाचा फर्स्ट पॉइंट आहे बघा. आतापर्यंत आपण जॉब केलाय, व्यवसाय केलाय, काही ना काहीतरी आपण करायला लागलोय. अगदी म्हणजे घोड्याला जसं झापड असते ना, तेवढ्याच ट्रॅकवर चालत जाणं, तेवढंच माहीत असणं. माझ्या मते नेटवर्क मार्केटिंग मध्ये एमआर लाईफस्टाईल मध्ये आल्यानंतर प्रत्येकाचं 4 बेसिक झाले. 4 बेसिक मधला पहिला पॉइंट आपल्याला शिकवला तो म्हणजे स्वप्न, स्वप्नांच्या बाबतचा. आज तागायत मला सांगा, प्रत्येक कुणालाही स्वप्नांच्या बद्दल नक्कीच विचारलेलं नाहीये. इव्हन नवरा बायकोना एकमेकांची स्वप्न पण माहित नसतात. गोल वगैरे तर लांब राहिले, कसं राहायचं, कसं वागायचं, कसं बोलायचं, सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी शिकवल्या जातात. हाच आहे जीवन जीने का सही तरीका. म्हणजे मी माणूस आहे, हा जन्म एकदाच आहे, मला नेमकं माझ्या आयुष्यात काय करायचंय, काय अचीव करायचंय, हे सगळं शिकवताना ते म्हणजे नेटवर्क मार्केटिंग. अतिशय सुंदर फर्स्ट पॉइंट आहे, मला खूप आवडला. आता इस बिजनेस में आप दूसरों को भी जीने का सही तरीका सिखाते हैं, यानी लाईफ कोच बन जाते. बघा ना फ्रेंड्स, आज आपण एकत्र सगळे इथं जमलेलो आहोत. तुम्हाला पण कोणीतरी हा व्यवसाय दाखवलेला आहे, तुम्ही पण हा व्यवसाय दाखवता. आता इथं फक्त व्यवसायच मिळतो का हो? नाही फ्रेंड्स, आपण इथं नुसता व्यवसाय घेत नाही, तर आयुष्य काय आहे ते जगायचं कसं, आनंदी राहायचं कसं, टेन्शन विसरायचे कसे किंवा त्या टेन्शन मधनं मार्ग काढायचे कसे आपल्या आयुष्यात पण, आणि आपण ज्या व्यक्तीला ह्या बिझनेस मध्ये आणलेले त्यांना सुद्धा आपण ह्या सगळ्या टेन्शन मधून, ह्या फ्रस्ट्रेशन मधून सगळ्यातून बाहेर पडायचा मार्ग देतो, मार्गदर्शन करतो. आपल्याकडनं होत नाही तर आपल्या सिनियरची मदत घेऊन आपण करतो. म्हणजे इनडायरेक्टली आपण त्यांच्या लाईफचे कोचच बनतो ना. असा व्यवसाय, अशी अपॉर्च्युनिटी कुठल्या व्यवसायात किंवा कुठल्या नोकरीमध्ये आहे सांगा? हा एकमेव असा प्लॅटफॉर्म आहे जो आपल्याला हे सगळं देतो. आता थर्ड पॉइंट तर अतिशय सुंदर आहे. ये बिझनेस आपको देता है आजादी अपने वर्किंग घंटे चुनने की. हा पॉइंट मला सांगायला आवडतोय का? कारण मी स्त्री आहे. स्त्रियांना बघा सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी पार पाडायच्या असतात. बऱ्याच लेडीजना सगळं रिस्पॉन्सिबिलिटी पार पाडून स्वतःच्या पायावर काहीतरी उभं राहून दाखवायचं असते करून, किंवा घराला हातभार लावायचा असतोय. खरं हे सगळं करून परत 8 तासाची नोकरी करणं शक्य नसतंय. बऱ्याच जणींना शिक्षणामुळे नोकरी मिळत पण नाही, तर मला काहीतरी करायचंय, काहीतरी करायचंय, एवढा मी वेळ मिळतोय ना तर तेवढ्या वेळेमध्ये काहीतरी करायचंय, इच्छा असती. हा एकमेव असा प्लॅटफॉर्म आहे की त्या वेळेला चांगल्या टर्न द्यायचं काम नेटवर्क मार्केटिंग करतं. आपल्याला हवा तेवढा वेळ किंवा जो वेळ मिळतो, भले नोकरीतनं किंवा व्यवसायातनं, दुसरं आपण काहीही करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, एखादी व्यक्ती जर जॉब करत असेल 8 तासाची, 4 तासात आणि काय करू शकेल सांगा? 4 तासामध्ये नेटवर्क मार्केटिंग हा व्यवसाय करू शकेल. त्या 4 तासातनं महिन्याचे काही ना काहीतरी इन्कम करू शकेल. असे जे वेळ मिळतो ना, रिकामा वेळ, तो वेळ निवडून आपण आपला व्यवसाय करू शकतो, तो म्हणजे नेटवर्क मार्केटिंगचा. एकलौता ऐसा बिझनेस है जो खुद का बॉस बनने का मौका देते हैं. आता एकलौता ऐसा बिझनेस असं का म्हणले? आता खूपसे बिझनेस आहेत बघा मार्केटमध्ये. इथं आता व्यवसाय करणारी पण खूपशी लोक आहेत. आता ते त्यांच्या व्यवसायाचे बॉस नसतात का? असतात. खरं त्यांचा बिझनेस हा काही गोष्टींवर डिपेंड असतो. फॉर एक्झाम्पल, एखादा शॉप चालू केलेला आहे, लाखो रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे, शटर उघडून बसलेला आहे ती व्यक्ती, खरं कस्टमरच नाही आले. कस्टमर आले आणि जर वर्करला पैसे द्यायला नसतील तर शेवटी तो जो व्यक्ती असतो तो त्या व्यवसायाचा मालक पण होतो आणि त्या व्यवसायाचा नोकर पण त्याला व्हायला लागतं आणि एकटंच काम करत राहायला लागतं. इथं कसं आहे बघा, हा माझा व्यवसाय आहे, हा माझा व्यवसाय मी माझ्या ह्याच्यावर मला वेळ मिळेल त्या पद्धतीनं मी डेव्हलप करू शकतो. आणि असा व्यवसाय जो छोट्यातनं मोठं घडवणारा असतो, असा नेटवर्क मार्केटिंग एमआर लाईफस्टाईल असा व्यवसाय. एकमात्र ऐसा बिझनेस है जिसमें रिस्क नहीं है. आता ह्या पॉइंटवर कोणीही ना म्हणणार नाही, कारण खरंच हा एवढा मोठा व्यवसाय आहे जो 0 रिस्कवर आहे. 17,500 रुपये आपण बिझनेस मध्ये भरतो असं आपल्याला वाटतं. खरं मला सांगा, 17,500 मध्ये डीलर प्राइस मध्ये प्रोडक्ट मिळाले. आता सगळेजण हे मोबाईलवर बघत असतील किंवा लॅपटॉपवर बघत असतील. लॅपटॉप म्हणलं तर 40-50 हजाराची इन्व्हेस्टमेंट आहे आणि मोबाईल म्हटलं तर 17,000ची इन्व्हेस्टमेंट आहे.
17,500 किंवा एक 15,000 20,000चा आपण मोबाईल घेतो. व्यवसाय मिळाला का हो आपल्याला कधी? इथे मात्र 17,500 भरतो आपण, डीलर प्राइस मध्ये प्रोडक्ट घेतो आणि झिरो इन्व्हेस्टमेंट मध्ये लाईफ टाईमचा व्यवसाय मिळतो. हा लाईफ टाईमचा व्यवसाय रिस्कच नसतं का? कारण इथं लाखो रुपयाची इन्व्हेस्टमेंट नाहीये आणि बँकेचं व्याज टेन्शन तेही नाहीये. टीव्ही न्यूजपेपर में प्रचार करवाने की जरूरत नाहीये. आता तर हे टेन्शन आपण घ्यायची गरजच नाहीये, कारण ह्या जो प्रचार व्हायला लागलाय, आपले जे प्रोडक्ट आहेत आयुष डिपार्टमेंटचे, हा कोविड-19 आयुष डिपार्टमेंटचा आता एवढा प्रचार केलेला आहे, आपल्यासाठी खूप सोपं काम झालंय. येस ना? अगोदर बघा आयुष डिपार्टमेंट बाबत आपल्याला सांगायला लागायचं का टीव्ही न्यूजपेपरला एवढं येत नव्हतं. सेंट्रल गव्हर्नमेंटचं डिपार्टमेंट असून खरं आता कोविड-19 मध्ये आयुष डिपार्टमेंटचा प्रचार प्रसार गव्हर्नमेंटनं केलेला आहे. कोविड-19 केलेला आहे. तुम्ही मोबाईल उघडला तरी आयुष डिपार्टमेंट दिसते. आपल्याला वेगळं करायची गरजच पडत नाहीये. आणि हे प्रोडक्ट एवढी क्वालिटीचे असतात की आपण स्वतःला सेलिब्रिटी समजून करू शकतो. येस फ्रेंड्स, एवढे मोठे क्वालिटीचे प्रोडक्ट आपले आहेत. मौका पॅसिव्ह इन्कम पैदा करने की. आता पॅसिव्ह इन्कम, आता इथे जर कोण नवीन असतील तर बघा, आपण प्लॅन प्रेझेंटेशन आपलं जे तुम्हाला थोडंसं मी फ्लॅशबॅक मध्ये नेते. आपला व्यवसाय जेव्हा आपण बिझनेस प्लॅन प्रेझेंटेशन दाखवतो तेव्हा त्याच्यामध्ये लिनियर इन्कम आणि लिव्हरेजिंग इन्कम हे दाखवतो, बरोबर आहे. तर लिनियर म्हणजे काय? आपण एकटं राबायला पाहिजे, आपण एकटे कष्ट करायला पाहिजे, तरच आपल्याला पैसे मिळतात. आणि लिव्हरेजिंग किंवा पॅसिव्ह इन्कम समानार्थी दुसरा शब्द. पॅसिव्ह सोर्स ऑफ इन्कम म्हणजे काय की आपण एकत्र टीम घेऊन काम करणं, आपल्यासाठी 24 तासाच्या ऐवजी हजारो लाखो तासांमध्ये काम होणं आणि टीमच्या माध्यमातून मोठा पैसा मिळवणं म्हणजे पॅसिव्ह इन्कम. आता पॅसिव्ह इन्कम इतर बिझनेसमध्ये जर विचार केला, आता कोविड-19च्या सिच्युएशन नुसार विचार करूया. कोविड-19च्या सिच्युएशन मध्ये लाखो करोडो रुपये इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत. 5, 50, 100, 500, 1000 लोकांना कामावर ठेवलेलं आहे. सीसीचं टेन्शन चालू आहे आणि कोविड-19 लॉकडाऊन केलं. किती मोठं टेन्शन आहे सांगा. बँकेचं तर सीसी चालू आहे, कामगारांना तर पगार द्यायचा आहे आणि शटर तर डाऊन आहे. इन्कम होणार कसा? आता तेच आपण नेटवर्क मार्केटिंग मध्ये विचार करूया. नेटवर्क मार्केटिंग पॅसिव्ह सोर्स ऑफ इन्कम कसा देतो? इथे आपल्याला शटर आपलं कायम उघडं आहे व्यवसायाचं ऑनलाईन. खरं इथे हे शटर उघडं असताना आपल्याला कुठल्याही बँकेची सीसी घेऊन आपण हा व्यवसाय चालू केलेला नाहीये. त्यामुळे हप्ते भरायचे. माझ्या मते इथं कुठलीही व्यक्ती बँकेचं कर्ज काढायला लागलं किंवा सोनं गहाण ठेवून मग मी व्यवसायाला आलो अशी 100% एकही व्यक्ती नसणार. आता हे टेन्शन तर नाहीये आणि इथं आपण एकमेकांचे पार्टनर आहोत, त्यामुळे एकमेकांना पगार द्यायचं पण टेन्शन नाहीये. हा, इथं मात्र एकमेकाला सपोर्ट करून एकमेक कसे पैसे कमवता येतील तो मात्र इथं व्यवसायामध्ये हा सगळ्यात प्लस पॉइंट आहे. आणि जो पिक्चर आपण बघतो पॅसिव्ह सोर्स ऑफ इन्कमचा, नळाला जसा पैसा येतो, पाणी येतं, तसा हा पैसा देणारा व्यवसाय आहे. आणि हा पैसा कसा कमवायचा पॅसिव्ह सोर्स थ्रू, हा सुंदर मार्गदर्शनाचा सेशन आपला बजाज सरांचा चालू आहे. एक शानदार मौका है फाइनेंशियल फ्रीडम पाने के. फायनान्शियल फ्रीडम मिडल क्लास लोकांना म्हणजे सर्वसामान्य लोकांना आयुष्यात मिळत नाही बघा. आता आपण आपल्या आई वडिलांचं बघूया किंवा आजी आजोबांचं बघूया, इव्हन आतापर्यंतच्या आपल्या लाईफचा पण विचार करूया. असं कधी झालंय का चला आपल्याला फिरायला जायचंय आणि आपण विथ फॅमिली कुठेतरी फिरायला गेलो, 4, 8, 15 दिवस फिरायला गेलो? कधीच होत नाही. जाताना किती खर्च येणार हा पहिल्यांदा विचार करायला लागतो. किती दिवस राहायचं, कुठलं हॉटेल ठरवायचं, का तिथं कोण नातेवाईक आहे, हे सगळं आपल्याला विचार करत बसायला लागतं. का? कारण आपला खिसा साथ देत नसतो. आपल्याला माप जायचं असते परदेशात, खरं अगदी शेजारचंच कुठलं तरी गाव निवडतो. इतके वर्ष कष्ट करून आपल्या आई वडिलांची पण अवस्था तीच असते, आपली पण तीच असते. इथून पुढची नको असेल ना, तर त्यासाठी नेटवर्क मार्केटिंग हा सोर्स अतिशय सुंदर आहे, जो फायनान्शियली फ्रीडम देतो. कसा बघा, एकतर पॅसिव्ह सोर्स ऑफ इन्कम आहे, आपण एकत्र मिळून काम करत असतो, आपली टीम वाढवत असतो, टीमच्या थ्रू आपण व्यवसाय करत असतो, पैसा पण मिळतो, टीम वर्क पण छान होतं, ज्याच्यामुळे आपण आपलं फायनान्शियली फ्रीडम घेऊ शकतो.
इस बिझनेस में मौका है कम उम्र में शान से रिटायर होने का. स्पेशली मी आता हार्टली कॉंग्रॅच्युलेशन करेन यंगर्सना, जे खूप लहान वयामध्ये म्हणजे अगदी आता 17, 18, 20, 22 म्हणजे आता मुसरूट फुटायला लागले. आता कुठेतरी आपण स्वतःच काहीतरी बघायला लागलोय करायला आणि मेमा लाईफस्टाईल सारखी चांगली संधी आपल्या हातामध्ये आले. खूप नशीबवान आहेत ती लोक, कारण ह्यांच्यासाठी खूप कमी वेळेमध्ये चांगला फायनान्शियली सेटअप होण्याचा चान्स आहे. मला सांगा, कमी वयामध्ये जर फायनान्शियली सेटअप म्हणजे फायनान्शियली रिटायरमेंटच ना. येस फ्रेंड्स, कारण कमी वेळेमध्ये चांगला वाईट पैसा मिळवायचा चान्स देणारी संधी म्हणजे नेटवर्क मार्केटिंग संधी. ये बेहतरीन बिझनेस शुरू होता है नाम मात्र की पूंजी से. अगदी बरोबर पॉइंट. नाम मात्र पूंजी म्हणजे अगदी कमी इन्व्हेस्टमेंट. आता इथे सगळे वयामध्ये चांगले अनुभवी लोक आहेत, जी नोकरी व्यवसाय काही ना काहीतरी करतात. असा कोणता व्यवसाय आहे सांगा मला, जो 17,500 20,000 धरूया आपण राऊंड अबाउट फिगर साठी, 20,000 मध्ये असा कोणता व्यवसाय होतोय हो? कोणताच नाही. साधं एक पान टपरी म्हटलं ना 50-60 हजार, चहाच्या टपरीचा तर आता विषयच बंद झालाय, लाखोच्या घरात गेले. काय सांगता येत नाही, पान टपरीचे पण फ्रँचायझीज निघाल्या तर. बरोबर आहे ना. आता महिला तर भरपूर दिसत आहेत, टेलरिंग करा किंवा पार्लरचा करा, त्यांच्यासाठी सुद्धा 40-50 हजार रुपयाची इन्व्हेस्टमेंट करायला लागते कमीत कमी. आणि आताच तर फॅशन अशी झाली की साधी फर्निचर करून चालत नाही, नाहीतर कस्टमर येतच नाही. म्हणजे लाखोच्या घरात झालं. इथे आता 20,000 मध्ये तुम्हाला प्रोडक्ट पण मिळणार आहे डीलर प्राइस मध्ये. मी तर नाम मात्र पुंजी म्हणतच नाही, कारण आता आरोग्यासाठी, स्वतःच्या फॅमिलीच्या आरोग्यासाठी लागणारे आपण प्रोडक्ट घेतोय, स्वतःच्या घरासाठी लागणारे प्रोडक्ट घेतोय, घराच्या स्वच्छतेसाठी लागणारे, पर्सनल केअरचे लागणारे प्रोडक्ट घेतोय. बिझनेस तर फुकटच आहे. फुकटातला मिळालेला बिझनेस मधून आपल्याला फायनान्शियली फ्रीडम मिळते, ते म्हणजे नेटवर्क मार्केटिंग थ्रू. आजादी जमीनी सीमाओं से, यानी कोई ऑफिस की जरूरत नहीं, अपने ही घर से शुरुआत कर सकते. येस फ्रेंड्स, आज आपण प्रत्येक जण आपल्या घरामध्ये आहोत. आपल्याला कुठल्या ऑफिसमध्ये जायची गरज आहे का सांगा? ऑफिस म्हटलं तर स्वतःचं नसलं तर रेंटवर घ्या, त्याचं डिपॉझिट भरा. आता शटर डाऊन असून सुद्धा बऱ्याच जणांच्या व्यवसायामध्ये त्यांनी भाडे द्यायचं, जरी गव्हर्नमेंटने सांगितलं असलं, एकतर भाडं दे नाहीतर जा बाबा, अशी सिच्युएशन बऱ्याच ठिकाणी आहे. आपल्याला हे काय टेन्शन आहे का सांगा? मी माझ्या घरात शॉपी चालू केली, माझ्या घरात डिस्प्ले केलेत प्रोडक्ट, घरातून होम शॉपी स्टार्ट. आपल्याला ह्या व्यवसायाचा सगळ्यात प्लस पॉइंट म्हणजे आपल्याला एकतर ऑफिस घ्यायची गरज नाही, आणि सगळ्यात प्लस पॉइंट म्हणजे एरियाचं रिस्ट्रिक्शन नाहीये, सीमाओं से बंधे नाही है हम. इथंच करायचं तिथंच करायचं. कारण आमचं जेव्हा LG आणि ओनिडा कंपनीचं ऑथराइज केअर सेंटर होतं, तेव्हा आम्हाला एरियाचं रिस्ट्रिक्शन होतं. हे प्रत्येक व्यवसायामध्ये आहे बघा. जर एक्सपांड करायचं म्हटलं ना, तर परत ती वेगळी इन्व्हेस्टमेंट, ते वेगळं आणि टेन्शन आपल्याला झेलायला लागायचं. खरं हा एकमेव असा व्यवसाय आहे, एकतर घरातून चालू झाला, आणि सेकंड म्हणजे आपल्याला सीमांचं बंधन नाहीये. असा भारतातच नव्हे, आता आपण बांगलादेशमध्ये पण करतोय. तुम्ही आता तुमचे परदेशातल्या लोकांची लिस्ट पण अपडेट करा, काय सांगता येत नाही, हळूहळू हळूहळू एक एक देश आपल्याला जॉईन व्हायला लागतील. कारण ह्या कोविड-19 ला गाईड करणारं आपलं आयुष डिपार्टमेंट आहे, आणि आयुष डिपार्टमेंटचे प्रोडक्ट आहेत म्हटल्यावर काही सांगता येत नाही की प्रत्येक देश म्हणतील तुमचे आयुषचे क्वालिटी प्रोडक्ट कुठल्या कंपनीच्या थ्रू आहेत. तर गव्हर्नमेंट सांगेल की MI लाईफस्टाईल मध्ये क्वालिटी प्रोडक्ट येतात ज्याचे खूप छान रिझल्ट आहेत, तर परदेशातनं डिमांड येऊ शकते की आमच्याकडे पण हा बिझनेस आणा. आत्तापासून तयारीला लागा. आत्तापासून आपण हे व्हिज्युअलाइज करूया की आपण जगात मध्ये प्रवेश करतोय सगळीकडे. इनकम ग्रोथ की स्पीड को खुद की इच्छा अनुसार बढ़ा सकते. तुम्ही ठरवायचं की तुम्हाला इन्कम किती करायचंय. याच्यावर अतिशय सुंदर आज सेशन घ्यायला लागलेत बजाज सर बघा. तुम्ही ठरवायचंय 10,000 रुपये कमवायचे आहेत का 1,00,000 रुपये कमवायचे, त्यानुसार तुम्ही तुमची गाडीची स्पीड ठेवायची. आता इथं प्रत्येक जण 2 व्हीलर 4 व्हीलर चालवत असतील. मी 10च्या स्पीडनं चालवणार, मी 20च्या 60 चालवणार, आणि कोण म्हटला मी 80च्या चालवणार. तर 80चा चालवलेला 10ला ओव्हरटेक करून जाणार. मग आता ओव्हरटेक कुणाला करून द्यायचं, म्हणजे यहाँ पे बच्चा बच्चा भी आपको ओव्हरटेक कर सकता है. सर म्हणतात बघा, स्पीड कशी ठेवाल तसं ओव्हरटेक तुम्ही करू शकताय.
याच्यासाठी आपण आपली ऍक्टिव्हिटी तशा ठेवायला पाहिजे जेणेकरून आपण आपली स्पीड मध्ये ग्रोथ करू शकतो. बाहेर बघा जॉब करणारी व्यक्ती 10,000 रुपये, म्हणजे मी माझा एक्सपिरियन्स सांगते, मी 1200 रुपयाच्या पगारावर नोकरी केलेली 15 वर्षानंतर 40,000 रुपयावर लास्टला आले. आणि मी इथं प्रभू सरांचा अनुभव घेतला. त्यांनी सुरुवात केलेली आठवड्याच्या 1200 रुपयापासून आणि महिन्याला 1,00,000-1,25,000 रुपयावर आले. किती वर्षामध्ये? 10 वर्षामध्ये. आता 10 वर्षामध्ये ते 1,25,000 आले, 15 वर्षामध्ये मी 40,000लाच आहे. तेव्हा मला कळालं की ती 15 वर्ष आणि पुढे घालवण्यापेक्षा आता आपण नेटवर्क मार्केटिंगकडे वळावं, कारण शेवटी हळूहळू वय साथ देत नाही आणि जॉब मध्ये एक ठराविक एज नंतर टाटा बाय बाय केलं जातं. त्यापुढे काय? मला माझी आयडेंटिटी करायची आहे, मला चांगला पैसा कमवायचा कमी वेळेमध्ये, तोही चांगल्यानुसार, तर नेटवर्क मार्केटिंग व्हाय नॉट, हा माझ्या डोक्यामध्ये विषय आला. कारण इथे पैसिव सोर्स ऑफ इनकम थ्रू पैसा मिलतो. ज्यादा पढ़ा लिखा होना जरूरी नहीं है, कम पढ़े लिखे लोग भी इस बिझनेस में सफल हो सकते हैं. हे मी इथं खूप छान पद्धतीने बघितलं. आता आपले संकेश्वर सर 9वी नापास असलेली व्यक्ती आहे. खूप व्यक्ती आहेत, आता आपण इथं आपल्या ऑन स्क्रीनवर पण बघतोय की खूप असे व्यक्ती आहेत ज्यांचा शिक्षणाशी संबंध नाही. नेटवर्क मार्केटिंग हा असा प्लॅटफॉर्म आहे ज्याचा पैसे कमवणे आणि शिक्षण हे कुठेही ताळमेळ लागत नाही, काहीही याचा संबंध नाही. बाहेरच्या जगामध्ये नोकरी आणि व्यवसायामध्ये शिक्षणावर फार फोकस केलं जातं. माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, फॅमिलियर्सना, आपल्या मुलांना शिका 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 आणि नोकरी करा ह्या मोडमध्ये नेऊ नका. शिका, मिळायला पाहिजे नॉलेज, जग कुठं जायला लागले हे मिळायला पाहिजे. खरं नेटवर्क मार्केटिंग असा व्यवसाय आहे ज्याच्यातून सुशिक्षित आणि अशिक्षित दोघही पैसे कमवू शकतात. फक्त गरज आहे ती जिद्दीची कि मला किती पैसे कमवायचे. मौका अपने नेतृत्व क्षमता को निखारने का और पूरी तरह से इसका इस्तेमाल करने का. प्रत्येक व्यक्तीमध्ये बघा ना नेतृत्वाची क्षमता असते. खरं त्या व्यक्तीला ना माहीतच नसते की अरे मी नेतृत्व करू शकेन का. जन्मलोय घरामध्ये लहान आहे, माझ्या वरचा मोठा भाऊ मोठी बहीण आहे, त्याचं नेतृत्व आहे. जॉब करायला लागले तिथं पण जॉब मध्ये डायरेक्ट मॅनेजर होत नाही किंवा डायरेक्ट मोठ्या पोस्टवरची नोकरी मिळत नाही, सुरुवात खालूनच होते. म्हणजे मला तिथंही नेतृत्व करता येत नाही. त्यामुळे माझ्यामध्ये नेतृत्वाची क्षमता आहे, हे गुण आहेत, हे समजतच नाही लोकांना. नेटवर्क मार्केटिंग असा एकमेव प्लॅटफॉर्म आहे की नसलेली नेतृत्व क्षमता सुद्धा छान बहरू शकते, छान डेव्हलप होऊ शकते. एवढे सुंदर आपल्या इथे एवढे नेटवर्क क्षमतेला डेव्हलप करणारे, नेतृत्व क्षमतेला डेव्हलप करणारे आपले लीडर्स आहेत. म्हणजे नसलेले गुण सुद्धा बाहेर काढणारे लोक आहेत इथं. तर मग उपजत असलेले गुण बाहेर येणार नाहीत काय. आणि हे आलेले नेतृत्व क्षमतेचे जे गुण आहेत ह्याचा पुरेपूर वापर कसा करायचा आणि आपल्या टीम मधल्या लोकांना पण डेव्हलप कसं करायचं हे पदोपदी शिकवलं जातंय नेटवर्क मार्केटिंगला. म्हणजे डायरेक्टली इथं पर्सनॅलिटी डेव्हलप करायचा सुद्धा खूप मोठा चान्स आहे, ज्याच्यासाठी मार्केटमध्ये हजारो लाखो रुपये खर्च करायला लागतात. इथं फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मिळतंय. जसं आता स्नेहल पवार मॅडम म्हटल्या, त्या एकेकाळी हाऊसवाईफ होत्या. आता मला सांगा, हाऊसवाईफ असत्या तर त्या काय बोलू शकल्या असत्या का? आज बघा नेटवर्क मार्केटिंगच्या प्लॅटफॉर्ममुळे, MI लाईफस्टाईलच्या प्लॅटफॉर्ममुळे त्यांच्यातलं नेतृत्व क्षमतेचा जो गुण होता तो बाहेर पडला आणि तो डेव्हलप झाला. आणि आता त्यांच्या टीम मधल्या लोकांच्यातला जो गुण आहे नेतृत्वाचा तो बाहेर काढून त्यांना डेव्हलप करताय. जे बाहेर कुठं घडत नाही ते आपल्या ह्या प्लॅटफॉर्म मध्ये घडतं. एक खासियत यह भी है कि आप चुन सकते हैं किस व्यक्ति के साथ काम करूं, किसके साथ नहीं. बाहेर बघा मार्केटमध्ये आपल्याला चान्सच नाहीये. आपण जिथं जॉबला असतो ना तिथं आपल्याला काम करायलाच लागतंय. आणि बाहेर मार्केटमध्ये जॉबला आपण जिथे असतो ना तिथे बघा त्या व्यक्तीला अक्कल नसली ना सिनियर्सला तरी सुद्धा त्यांनी सांगितलं ना करायचंय तर करायचंय. आपण का विचारू शकत नाही. खरं ह्या प्लॅटफॉर्म मध्ये इथे आपल्याला आपल्या सिनियरने काही सांगितलं असं कर
तर बरेचदा आपण तिथल्यासारखं इथं पण विचारतो की का. तिथं विचारू शकत नाही, इथं विचारतो का. आता जेव्हा आपण जॉब करत असतो तेव्हा आपण त्यांना विचारत नाही का, आणि आपण करत जातो. का विचारत नाही? कारण तो मालक आहे किंवा आपला मॅनेजर आहे. खरं इथे आपला हा बिझनेस पार्टनर असतो, आपली सिनियर व्यक्ती. म्हणजे इथे आपण विचारतो का. खरं एक फक्त मी तुम्हाला फरक समजावून सांगते, जो मी स्वतः अनुभव घेतलाय. आपण जेव्हा जॉब करत असतो ना, तेव्हा आपले सिनियर किंवा आपले मॅनेजर व्यक्ती आपल्याला काहीतरी काम सांगत असते आणि आपण ते काम करत असतो. खरं तेव्हा जे काम करत असतो तेव्हा त्या सिनियरचा तिथे फक्त फायदा असतो. आपण फक्त काम करत असतो. आपल्याला जेवढे मिळायचे असतात तेवढेच पैसे मिळतात. काय एक्स्ट्रा पैसे मिळतात का हो त्याचे? हा, आता मी टार्गेट अचीव्ह करत होते, मला एक्स्ट्रा पैसे मिळत होते, नो डाऊट. खरं कंपॅरेटिव्हली पर्सेंटेज खूप खूप कमी असायचं. मला तो इथं फरक जाणवला की माझी सिनियर व्यक्ती, प्रभू सरांनी मला एखादी जर रिस्पॉन्सिबिलिटी दिली, तुम्हाला हे करायचंय, ते करायचंय, स्वतःमध्ये असा बदल घडवायचा आहे, तर मला इथं हे जाणवलं की माझ्या सिनियरनी मला जर एखादं काम सांगितलं की तुम्ही हे करायचंय, एक तर माझी पर्सनॅलिटी चेंज होणार आहे, माझ्यामध्ये लिडरशिपचे गुण डेव्हलप होणार आहेत. सेकंड म्हणजे मला हे काम करायला सांगितलंय तर त्यातून मला सुद्धा पैसे मिळणार आहे. म्हणजे माझ्या सिनियरनी मला काम सांगणं म्हणजे नकळतपणे माझ्यातली सेल्फ डेव्हलपमेंट आणि माझा सेल्फ इन्कम आहे, जे बाहेर कुठंही होत नाही ते इथं होतं. बाहेर एखादी व्यक्ती, आपण जॉब करत असू, सर तुम्ही कसं मॅनेजर झालात सांगा मला, कोणीही मॅनेजर, कोणीही मालक आपल्याला त्या आयडिया देणार नाही. अरे फार पापड बेलायला लागतात रे, इथनं काय खूप त्रास आहे असं बोलतात. खरं इथे इथे प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्ह सांगितली जाते. आणि मी एनटीसी कसं झालो तसं तुम्ही व्हा, तुम्ही हे करा ते करा, मी टीसी कसा झालो, मी डीटीसी कसा झालो, मी झेडटीसी कसा झालो, मी एसटीसी कसा झालो, हे प्रत्येक घडीला इथं शिकवलं जातं, हाताला हात धरून. हे बाकी कुठं होत नाही, ते इथं घडतंय. आणि हे आपण निवडू शकतो. हे असं का सांगितलंय, कारण बाहेर आपल्याला जे आहे ते पेलून न्यायला लागतं. इथे बघा, आता आपल्याकडे लाईन ऑफ स्पॉन्सरशिप किती आहेत. म्हणजे एखादी व्यक्ती, आता स्नेहल पवार मॅडमच धरूया, आता ते अँकरिंग करतायत, म्हणजे त्यांना मदतीला किती जण आहेत, स्टेप बाय स्टेप प्रत्येकाकडनं त्यांना मार्गदर्शन मिळते का, डेव्हलपमेंटसाठी. बिजनेस आपके व्यक्तित्व को ही सही आकार दे सकता है. किती छान आणि महत्वपूर्ण वाक्य आहे बघा. जॉब करणाऱ्या व्यक्तींच्या मध्ये ना, आता तुमच्या नजरेसमोर कोणीही धरा, म्हणजे तुमच्यापेक्षा सिनियर व्यक्ती जशी पहिली असते ना, त्याच्याही पेक्षा वाईट अवस्था रिटायरमेंट मध्ये झालेली असते. केस विस्कटलेली असतात, प्रचंड टेन्शन असतं, कपाळावर प्रचंड आठ्या असतात, शरीर म्हातारे झालेलं असतं, विचार म्हातारे झालेले असतात, काहीही चेंजेस घडत नाहीत, घडतात ते फक्त वाईट घडत जातात. एखादी रिटायरमेंटला आलेली व्यक्ती बघा, किंवा वेगवेगळे आजार चालू होतात, किंवा वेगवेगळे टेन्शन्स मध्ये ती व्यक्ती असते. नेटवर्क मार्केटिंग असा बिझनेस आहे, तुम्ही इव्हन स्वतःला आता ऑब्झर्व करा, ज्या दिवशी तुम्ही ह्या व्यवसायामध्ये आलात तो दिवस आणि आत्ताचा दिवस बघा, तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये किती चेंजेस झालेत. तुमचा ड्रेस घालणे, ड्रेस निवडणे, अगदी शूज घालणे, बोलणे, एखाद्या व्यक्तीबरोबर फोनवर बोलणे, प्रत्यक्ष बोलणे, किंवा रिलेशन डेव्हलप करणे एकमेकांशी, टीम लीडरशी, टीमशी, सिनियरशी, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ना आपल्याला आकार मिळायला लागलाय. आणि हा आकार देणारे आपले हे थिंक टँक लीडर्स आहेत. खरंच मी सॅल्यूट करते या थिंक टँक लीडर्सना. आपले MI लाईफस्टाईल मधले हे जे लीडर आहेत ना, आपल्या प्रत्येकाच्या व्यक्तित्वाला योग्य तो आकार द्यायला, व्यक्तिमत्वाला योग्य तो आकार द्यायचं काम करतायत. आणि हे फक्त नेटवर्क मार्केटिंग मध्ये घडू शकतं. कुठल्याही नोकरीमध्ये, इव्हन कुठल्याही व्यवसायामध्ये हे घडत नाही. कित्येक असे व्यावसायिक बघितले ज्यांना ड्रेस घालायचा सुद्धा सेन्स नसतो, कशावर काय घालायचं. नेटवर्क मार्केटिंग मध्ये आपण स्वतःला प्रेझेंट करत असतो, त्यामुळे मी कसं राहायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे, कसं बोलायला पाहिजे, हे सगळं नेटवर्क मार्केटिंग मध्ये शिकवतं. असा परफेक्टली बिझनेस आहे व्यक्तिमत्वाला आकार देणारा. आपको एक सज्जन और सम्माननीय व्यक्ती बनाता है. आता आपला मॅग्नेट्रॉनचा प्लॅटफॉर्मच आहे तो म्हणजे सज्जनता. इथे बघा, वेगवेगळ्या जाती धर्माचे, पंथाचे, स्त्री पुरुष आपण सगळे एकत्र येतोय.
एकमेकांना सपोर्ट करत काम करतोय. नेटवर्किंग असा एकमेव प्लॅटफॉर्म आहे की जिथं सगळ्या तऱ्हेचे म्हणजे शिकलेले, सुशिक्षित, अशिक्षित, वेगवेगळ्या एरियातले, वेगवेगळ्या स्वभावाचे स्त्री पुरुष सगळे आपण एकत्र येतोय. एकत्र येऊन राहायचं आणि काम करायचं म्हणजे तर किती गुण्या गोविंदाने आनंदाने एकमेकाला सपोर्ट करून आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथिक्स वर कसं काम करायचं आहे हे सगळ्यात पहिल्यांदा इथं शिकवलं जातं. म्हणजे 4 बेसिक मधला हा एक मुद्दा आहे की इथं असं शिकवलं जातं. हा नेटवर्किंगचा सगळ्यात प्लस पॉइंट आहे की व्यक्ती म्हणजे एखादा गुंड असेल ना तर तो सज्जन कसा होईल, त्याला इच्छा असेल ना तर त्या व्यक्तीनं नेटवर्क मार्केटिंग करावं. त्या माणसामध्ये सगळा फरक पडू शकेल असा नेटवर्क मार्केटिंगचा प्लॅटफॉर्म आहे आणि इथं प्रचंड सन्मान मिळतो. आता बरेचसे जण व्यक्ती ना इथं नवीन नवीन सुरुवात केली असतील किंवा एक 6-8 महिने झालेत, बऱ्याच जणांनी काय हे करतोयस, कशाला करतोयस, असलं काय नसतंय म्हणून मे बी रिजेक्ट पण केला असेल. खरं पेशन्स ठेवा, करत राहा. नेटवर्क मार्केटिंग MI लाईफस्टाईल, कारण हा आपला भारतातला टॉप 1चा बिझनेस आहे. हे तुम्ही करत राहा. हा व्यवसाय आपल्याला पुढे सन्मान मिळवून देणार आहे. आणि हा सन्मान काय मिळवून देतोय ना हे आपण बजाज सरांच्या ट्रेनिंग मधून आज रोज अनुभवतोय. असा प्लॅटफॉर्म आहे तो म्हणजे नेटवर्क मार्केटिंग. आम आदमी को खास आदमी बनाता है. आम आता इथून मागच्या आयुष्यामध्ये बघा आपल्याला कोण विचारत नव्हतं, कोण समृद्धी प्रभू साई सर्व्हिस मध्ये जॉब करणारे. आता पर्सनॅलिटी मध्ये एवढा चेंजेस बदल घडायला लागलाय, बोलण्यामध्ये बदल घडायला लागलाय, राहणीमान मध्ये फरक पडायला लागलाय, विचारांमध्ये फरक पडायला लागलाय. तसं आपण आम मधून खास मध्ये जायला लागलोय आणि जसं आपला इन्कम होत जाईल तसं आणि खासम खास होत जाणार आहे. आपण रेग्युलर लाईफ मध्ये जर आपण राहिलो ना तर आपण आमच राहणार आहे. आणि माझं तर स्पष्ट मत आहे हे माणसाचं आयुष्य एकदाच आहे. पुनर्जन्म आपल्याला आहे का कोणाला माहिती की मला पुढच्या जन्मी पण माणसाचं आयुष्य मिळणार आहे? नाही माहिती. मग हे जन्म आहे, माणूसच स्वप्न बघू शकतो. देवानं माणसाच्याच मनगटामध्ये ताकद दिलेली आहे स्वप्नांना पूर्ण करायची. तर आपण नेटवर्क मार्केटिंग मधून आम मधून खास मध्ये जाऊ शकतो. कारण ह्या प्लॅटफॉर्म मध्ये कमी वेळेमध्ये पॅसिव्ह सोर्स ऑफ इन्कम थ्रू आपण आपली आणि आपल्या बरोबर आलेल्या लोकांची स्वप्न पूर्ण करू शकतो. त्यामुळे आम मधून खास मध्ये जर जायचं असेल ना तर नेटवर्क मार्केटिंग खूप सुंदर प्लेटफॉर्म है. आपको अपने परिवार और मित्रों के साथ वक्त बिताने के लिए ज्यादा खाली समय मिलता है. आता तुम्हाला वाटत असेल अरे मी तर बऱ्याच मित्रांनी मला टाळलं किंवा बऱ्याच फंक्शनला मी जाऊ शकत नाहीये. खरं मी सांगू तुम्हाला फ्रेंड्स, आपले परिवार मधले आपले मित्र परिवारातले असू दे त्या लोकांना सुद्धा हा व्यवसायाची खूप गरज आहे. फक्त गरज आहे ती आपण दाखवण्याची. आपण हा त्यांना व्यवसाय दाखवू शकतो आणि त्यांच्या बरोबर वेळ घालवू पण शकतो. आणि मी तर असा हा नेटवर्क मार्केटिंग प्लॅटफॉर्मला मी असं समजते की इथे जर आपण स्वतःच्या पायावर फायनान्शियली स्ट्रॉंग झालो ना तर म्हणतात ना जसं गुळाला डोंगरे येऊन चिकटतात तसं सगळे मित्र परिवार आपले येऊन चिकटू शकतात जर आपण फायनान्शियली सेट झालो तर. आणि जर आपण पैसा कमवत नसू आणि आपण आमच असू तर तो आम कधी सडेल याचं माहित नाही. खरं आम मधून खास जायचं असेल आणि पैसा मिळवायचा असेल आणि परिवार आणि मित्रांनी कायम स्वरूपी बघा ज्याच्याकडे पैसे असतात ना त्याच्याजवळच मित्र असतात. नाहीतर म्हणायला भरपूर मित्र असतात आणि भरपूर परिवार असतो. खरं पैसा नसेल तर सगळं नाम मात्र असतंय. खरं जर आपण पैसा कमवू शकू तर खूप छान आपले मित्र परिवार वाढू शकतो. आणि लिव्हरेजिंग होत असेल आपल्याकडे आपण काम करत जाऊन तर आपल्याला वेळ पण मिळू शकतो. इथे आपल्यासाठी खूप मोठं काम मांडलेलं असतं ज्या ह्याच्यातनं आपण पैसा कमवून पॅसिव्ह सोर्स ऑफ इन्कम मध्ये गेलो तर आपल्यासाठी लिव्हरेजिंग होऊन तो वेळ आपण आपल्या फॅमिलीला देऊ शकतो. नाहीतर आयुष्यभर काम त्याच्यातनं तुटपून जा पैसा, काम आणि तुटपून जा पैसा. या चक्रातून बाहेर पडायसाठीचा प्लॅटफॉर्म आहे तो म्हणजे नेटवर्क मार्केटिंगचा. मौका है अपने खर्चे को एक बेहतरीन निवेश में बदलने का. मला एक एक्झाम्पल द्यायला आवडेल ह्या सेंटेन्सवर. आज तागायत बघा आपण गुड मॉर्निंग टू गुड नाईट वेगवेगळे प्रोडक्ट्स एका शॉप मधनं खरेदी केलेले आहेत.
आपल्या हेल्थसाठीचे प्रोडक्ट पण आपण वेगवेगळ्या मेडिकल शॉप मधनं घेतलेले आहेत किंवा आपण मॉल मधनं जातो आणि घेतो. दर महिन्याचा आपण खर्च करतो, बरोबर आहे ना. पेस्ट घेतली, घराचं फरशी क्लीनर घेतलं, टॉयलेट क्लीनर घेतलं, च्यवनप्राश घेतलेला असेल आपण आधी, मुलांच्यासाठी बूस्ट घेतला असेल, हॉर्लिक्स घेतला असेल, आपल्यासाठी वेगवेगळे क्रीम घेतले असतील, खर्च केले तागायत आपण. साधा 1 महिन्याचा जरी खर्च केला, विचार केला, तर एका महिन्याचा एक कमीत कमी 3 ते 4,000 रुपये आपला पूर्ण फॅमिलीचा, कुटुंबाचा खर्च जातो. वर्षाचा झाला 48,000 रुपये खर्च. त्या खर्चातून आपल्याला काय मिळालं का हो? फक्त खर्च झाले आणि ते वस्तू वापरायला मिळाले. मी नेटवर्क मार्केटिंग एमआर लाईफस्टाईल म्हणेल एक इन्व्हेस्टमेंट आहे. निवेश म्हणजे इन्व्हेस्टमेंट आहे. तुम्ही इथं पैसे भरले, प्रोडक्ट मिळाले, खरं ह्या इन्व्हेस्टमेंट मधून आपल्याला आपलं आयुष्य पूर्ण बदलायचा चान्स मिळतोय फ्रेंड्स. बघा, प्रोडक्ट एक दुकान बदललं, तुम्ही बऱ्याच लीडरच्या तोंडून ऐकला असेल हा डायलॉग, एक दुकान बदला. एक दुकान फक्त बदललं, एक डीमार्टचं मॉल मधून दर महिन्याला खरेदी करत होतो, त्याऐवजी मी एमआय लाईफस्टाईलच्या मॉल मधनं खरेदी केली. असा विचार करूया. त्या मॉल मधनं खरेदी केली, प्रोडक्ट मिळाले, डीमार्टनं व्यवसाय दिला का आपल्याला? नाही दिला. खरे एमआय लाईफस्टाईलनं आपल्याला व्यवसाय दिला, जो आपण आपला आयुष्यभरासाठी निवडून काम करू शकतो आणि पैसे कमवू शकतो. त्यामुळे ही इन्व्हेस्टमेंट लाईफ टाइमला रिटर्न देणारी इन्वेस्टमेंट आहे. एवढा मोठा प्लॅटफॉर्म आहे नेटवर्क मार्केटिंग. मौका है नए दोस्त, नए सोशल और बिझनेस सर्कल बनाने का. आता मी इथं जी ही लोक बघतीये ना, एवढी लोक आहेत आता जवळपास 62 आपण ऑनलाईन आहोत. 62 मधली मी आणि संतोष प्रभू सर 2 सोडले तर 60 जण आहोत. 60 जण माझ्यासाठी नवीन फ्रेंड्स आहेत, नवीन ओळखी झाल्या. मला सांगा, मी एवढ्या 60 जणांना भेटू शकले असते का? एवढं ऑन स्क्रीन मी बोलू शकले असते का? नाही. जॉब मध्ये तर मला फेसबुक माहित नव्हतं, व्हॉट्सअपला फक्त मेसेज करणे एवढं माहित होतं, स्टेटस टाकणे ते माहित नव्हतं, अपडेट करणे माहित नव्हतं, फेसबुक फ्रेंड्स तयार करणे माहित नव्हतं, बिझनेस आणि त्याचा सर्कल काय आहे तेही माहित नव्हतं. का? नोकर सरड्याची धाव कुंपणापर्यंत. घरातनं उठायचं, जॉबला जायचं, जॉबवरनं यायचं घरी. म्हणजे जॉबचे इथले 4 जण, घरातली 4 जण, सरड्याची धाव कुंपणापर्यंत. 8च माणसं, 10 माणसं झालं, आमचं विश्वच संपलं. जॉब करणाऱ्यांची ही अवस्था आणि व्यवसाय करणाऱ्यांची, त्यांचे ठरलेले कस्टमर किंवा आलेले कस्टमरना त्यांना हवे ते दाखवणं, ते देणं, विषय क्लोज. आपण किती रिलेशन बिल्ड करू शकलो असतो सांगा, किती ओळखी वाढवू शकलो असतो. हा एकमेव प्लॅटफॉर्म आहे जिथे आपल्याला प्रचंड ओळखीची लोक भेटतात, नवीन नवीन लोक भेटतात, सोशल मीडियाशी कनेक्ट व्हायला मिळतं, स्वतःमध्ये डेव्हलप करायला मिळतं. म्हणजे जी तुमची लिस्ट तुम्ही काढली असेल 100-500 जणांची, ती सोडून जे भारतामधली सगळी संख्या आहे आपल्याकडे स्ट्रेंजर, ती सगळी लोक ह्या लिस्ट मध्ये बसतात. एवढा मोठा समूह गोळा करायचा प्लॅटफॉर्म आहे तो म्हणजे नेटवर्क मार्केटिंग. यहाँ आपको आपके मेहनत का 100% भुगतान मिळत आहे. आणि हा फील मी घेतेय प्रभू सरांच्याकडून. कारण जिथं आपण जॉबला जातो, आता लॉकडाऊनच्या सिच्युएशन मध्ये जे बघा, जी जॉबला जात आहेत, जी व्यवसाय करतायत, जॉबला सुरुवातीचा 1 महिना सगळ्यांचा खूप छान गेला, कारण सुट्टी असून सुद्धा प्रत्येकाला पगार मिळाला आणि प्रत्येकाला असं वाटायला लागले की चला लॉकडाऊन असून सुद्धा मस्त पगार द्यायला लागले. 1 महिन्यानंतर मात्र सगळ्यांना कळायला लागलं की पगारामध्ये कटिंग व्हायला लागले. प्रायव्हेट राहू दे, गव्हर्नमेंट मध्ये सुद्धा, गव्हर्नमेंट जॉब करणाऱ्यांना सुद्धा हे सगळं टेन्शन सहन करायला लागले. जॉब करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा हे सहन करायला लागले. रोज सकाळी 10 ते संध्याकाळी 5 काम करतात, पगार तर 8 तासाचा मिळत नाही. कुठे 40% मिळतोय, कुठे 30% मिळतोय, कुठे 70% मिळतोय. गव्हर्नमेंटनं तर महागाई भत्ताच द्यायचा बंद केला. 2-2 महिन्याचा पगार पण दिलेला नाही, कारण गव्हर्नमेंटनं सांगितलं हा पैसा आम्ही आता हेल्थवर इन्व्हेस्ट करणार आहे.
हा एकमेव प्लॅटफॉर्म आहे नेटवर्किंगचा जिथं आपण आपल्या कष्टाचे 100% मिळवू शकतो. हा, आता कष्ट तुम्ही 20% केले तर 20% मिळणार, कष्ट 50% केले तर 50% मिळणार. इथं कुठं भेदभाव केला जात नाही. तुमच्या कष्टाप्रमाणे तुम्हाला इथं रिटर्न्स मिळतात. तुम्ही ठरवायचे की तुम्हाला रिटर्न्स किती पाहिजेत. मला तर 100% पाहिजेत, मी 100% एफर्ट्स टाकणार. मी सरांना कमिटच केलंय आधी. एक्सपर्ट एडवाइजर और ट्रेनर का पूरा सपोर्ट मिळत आहे. मग हा पदोपदी फील घेते. आता आपल्याकडे बघा, आता थिंक टँक लीडर्स हे सगळे जण आहेत. आपले मारुती पाटील सर आहेत, कपिल पाटील सर आहेत, सचिन पाटील सर आहेत, किंवा आपले जुबेर सर आहेत, प्रभू सर आहेत. इथे ना आता मी फक्त माझ्याच टीमला गाईड करणार असं कधीच होत नाही. एखाद्या समोरच्या व्यक्तीला अडचण आली तर त्या व्यक्तीला त्या अडचणीतनं बाहेर काढण्यासाठी मार्ग दाखवणे, योग्य ती ऍडवाइस देणे, असे एक्सपर्ट लोक आहेत आपल्याकडे जे पदोपदी आपल्याला सपोर्ट करतात. जे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत आहे ना, हे फक्त वाक्य बाहेरच्या मार्केटमध्ये आहे. खरं हे वाक्य खऱ्या अर्थानं इथे परिपूर्ण होतंय. आणि हा फील माझ्या मते ऑनलाईन जेवढी आहे त्याच्यातल्या माझ्या मते सगळ्यांनी हा अनुभव घेतला असेल. जसं आपलं सकाळचं सेशन होतं, एखादा पॉइंट आला तर प्रत्येक व्यक्ती बघा, जे सिनियर आहेत ते काही ना काहीतरी आपल्याला ऍडवाइस देतात. असं करा, तसं करा, हे करा, ते करा. कोण गप्प बसत नाही. मी कशाला सांगू, ही तर व्यक्ती माझ्या टीम मधली नाहीये, मीच कशाला सांगायला पाहिजे, असं कोणीही विचार करत नाही. हा असा प्लॅटफॉर्म आहे ना, इथे सगळे म्हणजे ही अशी एक फॅमिली आहे ना, इथं सगळ्यांना ना एकमेकाला येऊन वर जायचंय. आणि हे फक्त नेटवर्क मार्केटिंग मध्येच घडतं. हा, आणि मला सांगायला प्राऊड फील होतंय की नेटवर्क मार्केटिंगच्या खूप कंपन्या मी बघितलेल्या आहेत जॉब मध्ये असल्यापासून. लग्नाच्या आधी पण मी 2 केलेल्या होत्या. खरं ही जी ताकद आहे ना नेटवर्क मार्केटिंग मधली, सपोर्टिंगची, प्रॉपर ऍडवाइसची, प्रॉपर ट्रेनिंगची ना, ही आपल्याकडे माय लाईफस्टाईल मध्ये होते. आपलं हार्वेस्ट अकॅडमी पण आहे जे आपल्याला पदोपदी एज्युकेशन देत आहे, आणि आपले थिंक टँक लीडर्स पण आहेत. तणाव रहित और बोझ मुक्त जिंदगी मिलती है. आता जे जॉबला किंवा व्यवसाय करणार आहेत, मी फक्त एक फरक समजावून सांगते, पटतोय का बघा तुम्हाला. जॉबला जाणारी व्यक्ती ना सकाळी जाताना अरे मला जॉबला जायचं, अरे मला जॉबला जायचंय, वेळेत पोचायचंय, वेळेत थंब करायचंय, नाहीतर मला शिव्या बसतील. आणि मी हा फील खूप घेतलेला आहे. म्हणजे कुठल्याही पदावर, म्हणजे अगदी पिऊन टू मॅनेजर, कुठल्याही पदावरचा तुम्ही जॉब करा, एक प्रकारचं प्रेशर असते, एक प्रकारचं टेन्शन असतं. घरात आल्यावर पण टेन्शन असतं. मी तर सेल्सला होते जॉबला, आम्हाला संडेला सुद्धा हे टेन्शन असायचं. संडेला आम्हाला शनिवारी संध्याकाळी जाताना सांगायची तुम्हाला उद्या सकाळी 10ला यायचंय, 10 ते 2 तुम्ही काम करा. खरं 10 चे 5, 5:30 वाजेपर्यंत म्हणजे आम्ही फुल डे काम करायचो. म्हणजे फॅमिली लाईफ म्हणजे एक मुक्त आयुष्य सुद्धा आम्हाला जगायला मिळत नव्हतं. आज जॉब करणाऱ्यांची खूप ही अवस्था आहे. आता तर लॉकडाऊन मध्ये मंदी एवढी आहे ना, की आता जॉब करणारे नाटक करू शकत नाहीत. कारण डायरेक्ट मालक म्हणतायत, बघ जमतंय तर कर, नाही तर घरी जा. आता काहीतरी नसण्यापेक्षा काहीतरी असलेलं बरं, म्हणून लोक अक्षरशः तो तणाव सहन करत, ते डोक्यावर ओझं घेत आणि तो राग घरच्या लोकांवर काढत नोकरी करतात. खरं एमआय लाईफस्टाईल मध्ये, नेटवर्क मार्केटिंग मध्ये आपल्याकडे ताण नावाचा प्रकार किंवा ताण हा शब्द तुम्हाला दिसणारच नाही. इव्हन तुमचा जॉब मधला ताण कसा कमी करायचा ह्याचं सुद्धा ट्रेनिंग तुमचे सिनियर देत असतील. किंवा चल बाबा ताण आहे ना, एक एक व्यक्ती सुद्धा आता जॉब करून बिझनेस आपल्या एमआय लाईफस्टाईल करणारे ट्रेनिंग मध्ये इन्व्हॉल्व्ह होत असतील. आता इथे बघा, काम करता करताना की टेन्शन मध्ये आलोय आपण जॉब करताना, टेन्शन मधनं फ्री व्हायचंय, थोडस हसायचंय, थोडं पॉझिटिव्ह व्हायचंय, एनर्जी घ्यायची आहे, तर ट्रेनिंग मध्ये बसणारी लोक आहेत. असं तुम्ही फ्री व्हायला किंवा रिलॅक्स व्हायला किंवा तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी एवढी जर मिळतेय, तर तुम्ही तासामध्ये मिळते, तर दिवसाचे 4 तास तुम्ही ह्या एन्व्हायरमेंट मध्ये राहिलात, तर मला सांगा तुमचं लाईफ किती फ्री, किती रिलॅक्स आणि किती एन्जॉय करू शकाल. एवढा मोठा प्लॅटफॉर्म, एवढं मोठं सगळं फुल लाईफ एन्जॉय करायला देणारं, फुल लाईफ पॉझिटिव्ह ठेवणारं बिझनेसचा प्लॅटफॉर्म आहे नेटवर्क मार्केटिंग, एमआय लाईफस्टाईल मार्केटिंग.
ये बिजनेस देती है मौका ओपन मीटिंग्स और फंक्शन के द्वारा आपके टारगेट को अचीव करने का. आता जे लॉकडाऊन मध्ये जे जॉईन झालेले आहेत ना, त्यांना हे नेमकं काय समजणार नाही. हा एकमेव असा प्लॅटफॉर्म आहे ना, जिथे खूप मोठ्या प्रमाणात मीटिंग्स होतात, खूप मोठमोठे फंक्शन केले जातात. आता हे आपल्या भारतामध्ये ही सिस्टीम व्हायची. परदेशामध्ये ना सगळा हा बिझनेस आता जसं आपण ऑनलाईन बसलोय ना, असं ऑनलाईन मीटिंग्स होतात. आता आपण 62 अबाव आहे. जेव्हा आपण असं ऑनलाईन जेव्हा सुरुवात केलेली ना, तेव्हा 10, 15, 20 जण असायची. म्हणजे जसं आपण 1 to 1 होम मीटिंग म्हणजे तेवढ्या पुरतच. आता आपण ओपन मीटिंग्स किंवा मोठे फंक्शनच्या स्वरूपामध्ये आलेलो आहोत ऑनलाईन मध्ये. इथे बघा, दर रविवारी आणि दर बुधवारी ज्यांची अचिव्हमेंट झालेले आहे त्यांना आपण शेअरिंग देतो. वेगवेगळ्या क्षेत्रातली इन्कम कशी करतायत ते लास्ट शेअरिंगला येत आहेत. म्हणजे एक प्रकारचं फंक्शनच आपण दर रविवारी अटेंड करतोय. आता फंक्शन हा शब्द का वापरलाय? तुम्ही घरामध्ये जेव्हा असता तेव्हा बऱ्याचशाच लेडीज साडी किंवा गाऊन किंवा चुडीदार मध्ये असतील. आता इथं सगळे जेंट्स पण आहेत. बरमोडा आणि टी शर्ट वर बसलोय का सांगा आपण? जसं आपण एखाद्या फंक्शनला जातो तसं आपण प्रॉपर अपडेट, व्यवस्थित शर्ट पॅन्ट की व्यवस्थित केस विंचरून पावडर लावून व्यवस्थित, म्हणजे असं अजागळ नाही का? कारण मी एका फंक्शनला आलोय, मला 4 लोक बघतायत, माझ्या टीम मधली बघतायत किंवा मी ज्या व्यक्तीला आणले रविवारच्या आपल्या जीटीएसला, अशा पद्धतीने जसं आपण फंक्शनला जातो ना अपडेट होऊन परफेक्ट, का माझे इम्प्रेशन पडायला पाहिजे, तसं आपण हे रविवारच्या फंक्शनला एकत्र येतो आणि मला ह्या आठवड्याला 3,000 रुपये, 4,000 रुपये, 5,000 रुपये कमवायचे. तर मी रिटेलिंग किती करायचं, मी किती लोकांना प्रोस्पेक्टना बसवायचं, मग त्याच्यातनं क्लोजिंगला सर मला कसा सपोर्ट करणार आहे, त्याबद्दल सिनियरशी आपलं डिस्कशन आणि ते इन्कम, हे सगळं आपण ह्या फंक्शन्सना टार्गेट धरून त्यानुसार त्याची प्लॅनिंग करून आपण अचीव करू शकतो. आणि हे सगळं अचीव कसं करायचं ह्यासाठी आपल्याला मगाच पॉइंटवर येते मी, आपले सिनियर आपल्याला प्रॉपर मार्गदर्शन करतात. आणि हे जर अचीव करायचं असेल, मी तर बऱ्याचदा असं माझ्याही बाबतीत अनुभवले, मला इच्छा असते की महिन्याला आठवड्याचे 2-4 हजार रुपये इन्कम, नुसतं मी म्हणायचे सर मला एवढं 4,000 रुपये इन्कम पाहिजे. खरं सर म्हणायचे मला अचीव करायचं असेल तर तुला टार्गेट ठेवून त्यानुसार तुला तुझं काम करायला लागेल. आळस जरी, आता बरेचसे जण आळस पण करत असतील, बाहेरच्या मार्केटमध्ये आळस केला तर शिव्या बसतात, इथं आळस केला तर इथं नक्की ओरडलं जातं आणि तो त्यांचा अधिकारच आहे, कारण ते इथले आपले आई वडील असतात. त्यांनी सांगतील तसं आपण करत गेलो, कारण आपला इन्कम झाला तर त्यांचाही इन्कम होतो आणि एक वेगळा आनंदही मिळतो ह्या सिनियर्सना की आपण एखाद्या व्यक्तीचं टार्गेट अचीव करून त्यांना देऊ शकलो. हे कुठेही घडत नाही, इथं घडतं की ह्या मीटिंग्स आणि फंक्शन द्वारा आपण आपले टार्गेट अचीव करू शकतो. फक्त गरज आहे की तुम्ही स्वतःला टार्गेट ठेवण्याची. मौका देश विदेश की यात्रा करने का. खूप लेडीज आहेत, खूप जेंट्स आहेत ज्यांना एक ठराविकच्या बाहेरचं जगच माहित नाही. म्हणजे आपण आता कोल्हापूर आहे ना, आपल्याला पुणे, मुंबई, गोवा, आसपास कोकण, एक महाबळेश्वर झालंय, ह्याच्या उपरचं बऱ्याच जणांना माहित नाहीये. असे खूप लोक आहेत की ज्यांनी देशाच्या बाहेर फ्री मध्ये जाऊन आलेले आहेत. म्हणजे जे आपण स्वप्न म्हणतो ना, मला विमानात बसायचंय, जसं लहान असताना बघा आपण विमानाचा आवाज आला तर पळत 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 जायचो आणि अरे विमान, आणि लहानपणानं विमान चिठ्ठी दे, 12 महिने सुट्टी दे. ते जे आपण मागितलंय ना, 12 महिने सुट्टी म्हणजे लाईफ एन्जॉयमेंट, 12 महिने सुट्टी म्हणजे लाईफ फ्रीडम, ते मागितलेलं आहे कुठेतरी. म्हणजे विमानात बसायची पण इच्छा आहे आणि फ्रीडम लाईफची पण इच्छा आहे. जे मागितलंय ना ते मिळालेलं आहे आपल्याला नेटवर्क मार्केटिंग थ्रू. हा मौका आहे आपल्यासाठी हे एन्जॉय करायसाठीचा, आणि हे सगळं देणारा प्लॅटफॉर्म आहे नेटवर्क मार्केटिंग. मौका है आपकी उच्च क्षमता को हासिल करने का. आपण आपल्या, तर खास करून मी लेडीजना सांगेन, आपण जर गृहिणी असू ना तर आपल्याला माहीतच नसतंय की आपल्यामध्ये काय क्षमता आहे. आपल्याला माहीतच नसतंय की जग कुठे चाललंय. आपण त्या ह्याच्यातच, त्या कोशातच राहतो. म्हणजे उंबऱ्याच्या बाहेर, 4 भिंतीच्या बाहेरचं आपल्याला जगच माहित नसतंय.
जॉब करणाऱ्यांना जिथं जॉबला आहे ते ठिकाण आणि आपलं घर ह्याच्या उपरचं माहीतच नसतंय. एक फेसबुक, एक व्हॉट्सअप मेसेज, टीव्ही, न्यूजपेपर झालं. हे आपण आपल्यामध्ये काय क्षमता आहे, आपण आपल्यात काय चेंज करू शकतो, माझ्यात काय काय लपलेलं आहे हे कुणालाही माहित नसते. आणि असा कुठला प्लॅटफॉर्म पण नसतो की जिथं आपण हे करू शकू. हा एकमेव असा प्लॅटफॉर्म आहे की इथं आपण आपल्यात बदल घडवू शकतो. माझ्यात हे लपलेलं आहे, मी हे करू शकते, हा कॉन्फिडन्स इथं मिळतो. म्हणजे जे आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणतो, सेल्फ डेव्हलपमेंट म्हणतो, हे सगळं इथे घडतं नेटवर्क मार्केटिंग मध्ये. हा एकमेव प्लॅटफॉर्म आहे जिथं आपण आपल्यामध्ये बदल घडवू शकतो. आणि सांगायला प्राऊड फील होते, हा बदल कसा घडवायचा. इव्हन तुमच्यात ही क्षमता आहे. बऱ्याच जणांना माहितच नसते की आपल्यात ही क्षमता आहे. खरं खूप जणांना अनुभव आला असेल, आता जे स्क्रीनवर मी लोक बघतेय, खूप जणांना अनुभव आला असेल की तुमच्या सिनियरनं सांगितलं असेल की सर तुम्ही आजचं अँकरिंग घ्यायचंय, सर तुम्ही आजचं प्रेझेंटेशन घ्यायचंय, मॅडम तुम्ही आजचं प्रोडक्टचं पार्ट तुम्ही घ्यायचंय. का? तुमच्यातली क्षमता तुमच्या सिनियरनी ओळखलेली आहे. तर त्याच्यावर डाऊट म्हणजे तुम्ही स्वतःवर डाऊट घेताय. सांगितलंय ना तर माझ्यात क्षमता आहे, येस सर, येस मॅडम मला करायचंय. आणि ही क्षमता तुम्ही ओळखा. तुमच्या आधी तुमची अपलाईन ओळखलेली असते आणि ही क्षमता ओळखून त्याला बहरायचं काम ना नेटवर्क मार्केटिंग मध्ये केलं जातं. मौका है आपके ख्वाबों को हकीकत में बदलने का. ख्वाब म्हणजे स्वप्न. बरेचशा जणांची बघा स्वप्न ही कागदावरच राहतात. कागदावर म्हणण्यापेक्षा मी आता जे एक वाक्य सांगेन ना, हे मला 99.9% गॅरंटी आहे की हे वाक्य त्यांनी नेटवर्क मार्केटिंग मध्ये आल्यावर ऐकलं असेल किंवा कुणाच्या तरी व्हॉट्सअपवर आलं असेल तर त्यांनी ते सिरियसली वाचलं पण नसेल. आपले राष्ट्रपती, माजी राष्ट्रपती, आता ते हयात नाही आहेत, खरं त्यांचं वाक्य किती अर्थपूर्ण आहे बघा. स्वप्न ते नसतं जे झोपल्यावर पडतं, स्वप्न ते असतं जी झोप उडवतं. येस फ्रेंड्स, माझ्या मते 99.9% लोकांनी हे एमआय लाईफस्टाईल मध्ये आल्यावर ऐकलं असेल. आणि ही जी स्वप्न आहेत ना आपली, ही झोपल्यावर आपण जी बघतो आयुष्यभर तशीच राहायची नाहीयेत. ही स्वप्न सत्यात उतरवायचा प्लॅटफॉर्म आहे तो म्हणजे नेटवर्क मार्केटिंग. आता हे मी का सांगते, कारण आमच्या दोघांकडेही टू व्हीलर होती. फोर व्हीलर घ्यायचं खरंच स्वप्न होतं. रोज रात्री झोपलं की फोर व्हीलर स्वप्नात यायची, डोळे उघडले की टू व्हीलर समोर. नेटवर्क मार्केटिंगनं दाखवून दिलं की तुम्ही तुमची स्वप्न सत्यात उतरवू शकता. आम्ही आमची स्वतःची बीट घेतली नेटवर्क मार्केटिंग मध्ये असताना, ती बदलून आम्ही आमची i20 घेतली नेटवर्क मार्केटिंग मुळेच. हेच आम्ही जॉब आणि जर पहिला व्यवसाय असतो तर हप्ते भरायचे, हे टेन्शन घ्यायचं ते टेन्शन घ्यायचं नको. गाडी घेऊन काय करायचंय, तुम्ही एका टोकाला मी एका टोकाला, कशाला गाडीची गरज पाहिजे या विचारात अडकलो असतो. खरं माझी फॅमिली आहे, माझ्या फॅमिलीला उन्हा पावसात फिरायला लागू नये, कुठलाही त्रास होता कामा नये, रात्री अपरात्री गरज पडली तर मला माझी गाडी पाहिजे, मला चालवता यायला पाहिजे, माझ्या बायकोला यायला पाहिजे, हे स्वप्न आहे ना, हे सत्यात उतरवायचं काम करतं ते म्हणजे नेटवर्क मार्केटिंग. एवढा मोठा प्लॅटफॉर्म आहे. किसी भी प्रकार के शारीरिक विकलांगता के बावजूद भी यहाँ सफल हो सकते. येस फ्रेंड्स, कोणी हँडिकॅप असेल, कुठलंही विकलांग धरा, कुठलंही, हा, ती व्यक्ती सुद्धा या व्यवसायामध्ये खूप मोठी अचीवमेंट करू शकते. रिसेंटलीच एक 6-8 महिने झाले, एक व्यक्ती शारीरिक विकलांग म्हणजे ती खुर्चीत सगळं अंग गोळा करून बसली होती. त्या व्यक्तीनं कार घेतली, स्वतःची फोर व्हीलर. ज्या व्यक्तीला स्वतःला चालवता पण येत नाही, हात पाय दोन्हीही धड नाही, फक्त ही बॉडी धड आहे, ती व्यक्ती स्वतःचं स्वप्न पूर्ण करू शकते. ज्या व्यक्तीला माहित आहे मी चालवू शकत नाही, अरे मी चालवू शकत नाही तर काय झालं, मी एक ड्रायव्हर ठेवीन ना, असा विचार करायला लावणारी आणि असं अचीवमेंट करून देणारा प्लॅटफॉर्म आहे तो म्हणजे नेटवर्क मार्केटिंग. आता मानसिक विकलांग असाल तर काही करू शकत नाही नेटवर्क मार्केटिंग. हे असलं काय होत नाही, हे मला काय करायचं नाही, हे मला काय जमणार नाही, ही नावं ठेवली ती नावं ठेवली, ही मानसिक विकलांगता असेल. शारीरिक विकलांगतेला उपाययोजना आहे, खरं मानसिक विकलांगतेला उपाययोजना नाहीये, मग ती व्यक्ती आयुष्यात सफल होऊ शकत नाही.
आणि मानसिक विकलांग जरी असेल ना तरी त्या व्यक्तीला स्ट्रॉंग करणारे सुद्धा आपले थिंक टँक लीडर्स आहेत. मला सांगायला खूप प्राऊड फील होतंय. म्हणजे खूप, म्हणजे मला काय, मी स्वतः सांगते, मला हे असलं काय जमत नाही. तुमचं तुम्ही करा, माझं मी करते, मला काही सांगू नका. मी काय 4 लोकांचे साई सर्व्हिस मध्ये माझ्याकडे कस्टमर येतात, मी काय 4 जणांच्याकडे जात बसणार नाही, मी काय सांगत बसणार नाही. मानसिक विकलांग होते मी. खरं हे मानसिक विकलांगतेच्या मनस्थितीतून बाहेर काढलं ते नेटवर्क मार्केटिंग MI लाईफस्टाईल थिंक टँक लीडर संतोष प्रभू सरांनी. जर तुम्ही कोणी तशा विचारामध्ये जरी अडकला असाल ना तर इमिजिएट तुमच्या सिनियरशी बोला, त्या मानसिक विकलांगतेतनं बाहेर पडा आणि तुमचं आयुष्य सेट करा फायनान्शियली, जे तुमच्यासाठी नाही तुमच्या फॅमिलीसाठी खूप गरजेचं आहे. मिलता है भरोसा, जीवनभर सुरक्षित आमदनी का. खूप महत्वाचा पॉइंट आहे बघा, कारण जॉब करणारी आणि व्यवसाय करणारे एक टिपिकल लेवल मध्ये राहणारी ना, पाठीचा कणा ताट आहे ना तोपर्यंतच पैसे कमवतात. आता मॅरिड लोक इथं मला भरपूर दिसत आहेत. आपण बघा, लग्न झाल्यानंतर मुलांचा लगेच विचार करतो, मुलगी पाहिजे बरोबर मुलगा पण पाहिजे. का? तो मुलगा मोठा होईल, स्वतःच्या पायावर उभा राहील, मग आमची म्हातारपणाची काठी होईल, तो आमचं सगळं दवाखाना खाणं पिणं सगळं व्यवस्थित बघेल. का हा विचार करतात माहितीये का? की ते फायनान्शियली रिटायरमेंटच्या लाईफमध्ये सेट नसतात. मुलग्यानं सेट व्हावं आणि आम्हाला बघावं ह्या अपेक्षेमध्ये राहतात. मी तर म्हणते नेटवर्क मार्केटिंग असा प्लॅटफॉर्म आहे ना, एवढा मोठा पैसा कमवायचा प्लॅटफॉर्म आहे ना. मुलगा झक मारत, अरे तुम्ही एवढा पैसा कमवून ठेवलाय बाबा, मी तुम्हाला बघतो, खरं मला हा बिझनेसला नॉमिनी लावा असं रिक्वेस्ट करेल. एवढा मोठा प्लॅटफॉर्म आहे तो म्हणजे नेटवर्क मार्केटिंग. काम नाही केलं तरी सुद्धा पैसा मिळतो, एवढा मोठा प्लॅटफॉर्म आहे. आता आपले एक आपला फंक्शन झाला होता कंपनीच्या थ्रू, त्याच्यामध्ये हरीश शेट्टीकर सर बोलले, मला ते खूप लागलं मनाला. म्हणजे एवढ्या मोठ्या लेवलची व्यक्ती डिस्ट्रीब्युटर सारखं काम करते, फायनान्शियली फुल सेट, मुलांना पण इन्व्हॉल्व केले. आता मुलं इन्व्हॉल्व का झालीत? किशोर अहिरे सरांची पण दोन्ही मुलं इन्व्हॉल्व का झालीत? मुलांना माहितीये वडिलांनी केवढं करून ठेवलंय, आपण इन्व्हॉल्व नाही झालं तर बाबाने नॉमिनी बदलला तर. एवढं सुरक्षित लाइफ देणारा प्लेटफॉर्म है तो मुझे नेटवर्क मार्केटिंग। ये एक ऐसा बिजनेस है जिसे आप तोहफे के रूप में अपनी नई पिढी को दे सकते हैं। येस येस फ्रेंड्स, खूप महत्वाचा पॉइंट आहे इथं। आई वडील जे जे कोण ऐकत असतील ना, अगदी मनापासून ऐका बघा। आपण नोकरी करत असो, कुणालाही वाटत नाही की ही नोकरी आपल्या मुलांना मिळावी। व्यावसायिकाला पण ही दुखणी माहिती आहे, कुठल्याही व्यावसायिकाची इच्छा नसते। आता इथे करोडपती असलेला व्यावसायिक तर आता कोण दिसत नाहीये हा। आणि देताना सुद्धा आणखीन दुसरे काहीतरी आणखीन बिझनेस बघ बाबा, कारण ह्याच्यातले चढ उतार आणि टेन्शन त्यांना माहित असतात। हा असा एकमेव प्लॅटफॉर्म आहे जो झिरो इन्व्हेस्टमेंट मध्ये आहे, लिव्हरेजिंग होतो, रिझल्ट बेस आपले प्रोडक्ट आहेत, एवढ्या लोकांना एकत्र घेऊन काम करायचा बिझनेस आहे। हा असा प्लॅटफॉर्म आहे जिथून आपलं शून्यातनं व्यवसाय उभा करायची गरज नाहीये। डायमंड लेवलची व्यक्ती रिटायर झाली, डायमंड लेवललाच मुलगा येणार आणि तिथून त्याची अचीवमेंट होणार। आणि सांगायला प्राऊड फील होते, आपल्या सगळ्यांचे मेंटर प्रवीण चंदन सर, त्यांनी स्वतःच्या मुलांना सेकंड जनरेशनला सुद्धा बिझनेस मध्ये इन्व्हॉल्व करून घेतलं। खरं मला का प्राऊड फील होते, प्रवीण चंदन सरांनी त्यांच्या मुलांना तुम्ही ऍज अ डिस्ट्रीब्युटर सारखं कष्ट करा, ट्रेनने प्रवास करा, भाड्याच्या घरामध्ये राहावा, हे सगळं समजून घ्या की आपले डिस्ट्रीब्युटर कसे काम करताय। एवढी तडप आहे आपल्या प्रवीणजी चंदन सरांची। इतकी सुंदर मॅनेजमेंट आणि माणुसकी असलेली सगळी माणसं आपल्या मॅनेजमेंट मध्ये आहेत। आणि असा प्लॅटफॉर्म सेट असलेला प्लॅटफॉर्म नेटवर्किंगचा, MI लाईफस्टाईलचा आपण आपल्या पुढच्या पिढीला देऊ शकतो। मला सांगा, आपली पुढची पिढी आपल्याला आनंदानं गळ्यानं मिठी मारेल का ढकलून देईल? तुम्ही ठरवायचंय की तुम्हाला तुमच्या पिढीला काय द्यायचंय, त्या हेनं तुम्ही कामाला प्रगती घ्या। जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी। आता हे LIC चं कोट आहे। आता LIC चे मी कुठल्याही कंपनीला, इन्शुरन्सला वगैरे मी काही पॉइंट बोलत नाही किंवा पॉइंट आउट करत नाहीये। खरं हा जो मुद्दा आहे ना, भले LIC न काढला असेल, खरं हा खरा पॉइंट बरोबर मॅच होतो, तो म्हणजे MI लाईफस्टाईल बरोबर। आपण असतानाही जेवढे आपल्या घरामध्ये पैसे येतात ना, तेवढे आपण नसतानाही आपल्या फॅमिलीला पैसे मिळायलाच पाहिजेत।
चांगल्या गोष्टी ठरवून होतात, वाईट गोष्टी ठरवून होत नाहीत फ्रेंड्स, अचानक घडतात. जसं कोविड-19 अचानक आलं, वादळ आलं ते संपूर्ण जगावर. ठरवून आलं का? हा, चीननं ठरवलं, कारण आपल्याकडे अचानक आलं. तर ह्या सिच्युएशन मध्ये चांगला पैसा मिळवून द्यायचा असेल आणि असं वादळ पुढे कुठल्या तरी वेगळ्या वेगळ्या स्वरूपामध्ये आपल्या पुढच्या पिढीला आलं, तर त्याच्यासाठी आत्तापासून, आजपासून, ह्या क्षणापासून आपण कामाला लागायला पाहिजे. आपण काहीतरी करून ठेवलं तर पुढची पिढी आपलं नाव काढेल. नाहीतर माझ्या आईनं आणि माझ्या बाबांनी काही केलं नाही, कशाला आम्हाला जन्माला घातलं, कशाला ह्या घरात जन्माला आलो, असं जर म्हटलं आणि आपण MI लाईफस्टाईल बिझनेस स्वीकारला असेल, तर याच्यासारखं दुर्दैव काय नाही. स्वीकारलाय आणि आपण करायचंय, कारण ही ताकद आहे या व्यवसायाची. जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी. ये बिजनेस मौका है सिर्फ आपके मेहनत कर लेने से पूरे खानदान का इतिहास रचने का, यानी अपने जीवन का अमूल्य 45 से 50 साल बचा सकता है. येस फ्रेंड्स, किती महत्वाचा पॉइंट आहे बघा. 5-10 वर्षात तुम्ही तुमच्या फायनान्शियली सेटअपचा, फायनान्शियली फ्रीडम लाईफ एन्जॉय करू शकता. म्हणजे वयाची 40, 45, 50 वर्ष तुम्ही वाचवू शकता. आपल्या पाठच्या पिढीचं म्हणजे इव्हन आतापर्यंतचा 40-45 वर्षाची किंवा 30-40 वर्षाची पण आता इथं भरपूर लोक ऑनलाईन आहेत. बघा फ्रेंड्स, आपण 40 ते 45 वर्ष किंवा आपले आई वडील किंवा तिथून मागची पिढी आपण धरूया. म्हातारं होईपर्यंत, म्हणजे म्हातारं झालं तरी सुद्धा पैसे कमवायला जायला लागतंय लोकांना आपल्या रोजच्या उदरनिर्वाहासाठी. म्हणजे मरेपर्यंत पैसे कमवायसाठी राबत राहायला लागतंय. हा एकमेव नेटवर्क मार्केटिंग असा प्लॅटफॉर्म आहे, इथं कमी वेळेमध्ये आपण खूप छान पद्धतीनं फायनान्शियली सेट होऊ शकतो. आणि पूर्ण खानदानामध्ये, म्हणजे लेडीज साठी तर मी सांगते, सासरी माहेरी पूर्ण खानदानात आपण आपलं नाव इतिहासात नोंदवू शकतोय. एवढा मोठा प्लॅटफॉर्म आहे. समृद्धी प्रभूचं नाव निघायला पाहिजे सासरी आणि माहेरी, की आमच्या ह्या खानदानामध्ये एक समृद्धी प्रभू अशी आली की जिला आम्ही नावं ठेवली होती. तिने MI लाईफस्टाईल करताना खरं तिनं फायनान्शियली सेट होऊन दाखवलं. तिने एवढ्या लोकांना संधी दिली, एवढ्या लोकांचं आयुष्य घडवलं, स्वतःच तर घडवलंच, खरं एवढ्या लोकांचं घडवलं, एवढ्या लोकांना फॉरेनला घेऊन गेली. हे वर्षानुवर्ष, पिढ्याने पिढ्या नाव निघायला पाहिजे. इतिहास रचायचा चान्स आहे मित्रांनो आपल्याकडे नेटवर्क मार्केटिंग थ्रू. अपने समय को मल्टीप्लाई करके 50 साल की सफलता इस बिझनेस में आप सिर्फ 5 साल में हासिल कर सकते हो. मी जो आता बोलले तोच. आणि अशी आम्ही खूप उदाहरणं बघितले. 0 to हीरो, अक्षरशः एज्युकेशन नाही, फॅमिली बॅकग्राऊंड नाही, फायनान्शियली सपोर्ट नाही, अगदी खेड्यापाड्यामधून आलेली लोक, लाईफला 360 डिग्री टर्न देणारा चान्स आहे तो म्हणजे नेटवर्क मार्केटिंग. ज्यांनी स्वप्न पण बघितलेली नाही, ज्यांच्या स्वप्नांच्या व्याख्याच बदलल्या, असे MI लाईफस्टाईल थ्रू, नेटवर्क मार्केटिंग थ्रू त्यांना मिळालेलं आहे. म्हणजे 50 वर्ष घास घासली तरी मिळणार नाही मार्केटमध्ये, ते 5-10 वर्षामध्ये कमवलेलं आहे. येस फ्रेंड्स, असा मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि ह्या प्लॅटफॉर्मवर प्रॉपर सिस्टीम, प्रॉपर सपोर्टनं काम कसं करायचं ही सिस्टीम आहे, ती म्हणजे आपली मैग्नेट्रॉन सिस्टम. इस बिजनेस में आपको एम्प्लॉय रखने की कोई आवश्यकता नहीं है. हा एकमेव असा प्लॅटफॉर्म आहे, हा एकमेव असा बिझनेस आहे की जिथं आपल्याला कामगार ठेवायची गरज नाही. आपण आपल्या बिझनेसचे मालक, आपण आपल्या बिझनेसचे राजा. एम्प्लॉय ठेवायचं, परत त्याला पगार द्या, हे टेन्शन काही गरज नाही. इथे हे बघा, आपल्याला काय कुठल्या शॉपची गरज नाहीये किंवा कुठल्या काय मोठं थाटायची गरज नाही. घरातल्या घरात होम शॉपी आपण चालू करू शकतो. कोण कामगार ठेवायची गरज नाहीये. सगळं आपण स्वतः करू शकतो. सेलिब्रिटी पण आपण. त्यामुळे सगळा येणारा पैसा आपल्याकडे राहतो. 6 ते 63% एवढा मोठा प्लॅटफॉर्म आहे नेटवर्क मार्केटिंगचा. ये बिजनेस आपके जीवन साथी के अंदर छिपे हुए पोटेंशियल को भी बाहर निकाल सकता है. बऱ्याच नवरा बायकोंना माहितच नसते की माझ्या बायकोमध्ये काय काय गुण लपलेत. अवगुण तेवढे सगळ्यांना माहित असतात, हा, खरं गुण माहित नसतात कोणाला, की माझ्या नवऱ्यामध्ये काय गुण आहेत, माझ्या बायकोमध्ये काय गुण आहेत. ते जे लपलेलं गुण आहेत ना, जे लपलेलं पोटेन्शियल आहे ना, जी लपलेली ताकद आहे ना, ती बाहेर काढते ते म्हणजे नेटवर्क मार्केटिंग. आता बरेचसेच कपल्स इथं बसलेले आहेत.
इवन नवरा बायको कशाला, बऱ्याचशाच आई वडिलांना पण माहित नसते की आपल्या मुलातली ताकद काय आहे, बऱ्याचशाच मुलांना माहित नसते की आपल्या आई वडिलांच्यातली ताकद काय आहे, पोटेन्शियल काय आहे. तर ते जर तुम्हाला बाहेर काढायचं असेल ना, तर परफेक्टली प्लॅटफॉर्म आहे तो म्हणजे MI लाईफस्टाईल. लपलेलं सगळं बाहेर काढून एक व्यक्तिमत्वाला छान आकार देणारा प्लॅटफॉर्म आहे नेटवर्क मार्केटिंगचा. अपने टार्गेट्स खुद सेट करने की आजादी देता है. तुम्ही ठरवायचं आहे तुमचं टार्गेट की तुम्हाला किती पैसे कमवायचे. मला आठवड्याला एवढे कमवायचे आहेत, मला महिन्याचे एवढे कमवायचे आहेत, मला रिटेलिंग एवढं करायचंय, मला एवढे रिझल्ट काढायचे आहेत, मला एवढे माझे बिझनेस पार्टनर आणायचे आहेत, दर आठवड्याला मला एवढे माझे प्रोस्पेक्ट बसवायचे आहेत. तुम्ही ठरवायचंय तुमचं टार्गेट आणि हे ठरवून त्याला कसं आकार द्यायचं, कसं कामात स्वरूपात आणायचं, हा सपोर्ट करायला आपले सगळे सिनियर सपोर्ट सिस्टीम तर आहेच. त्यामुळे टार्गेट मात्र तुम्ही स्वतःला ठरवायचंय, कारण हे तुम्हाला अचिव्हमेंट करायचंय आणि स्वतः टार्गेट ठेवून स्वतः ते कमवण्याचा. आता बाहेरच्या मार्केटमध्ये बघा, जॉबमध्ये कंपनी टार्गेट ठरवते, ती मॅनेजरला देते, मॅनेजर खालच्या लोकांना टार्गेट देतात, खालची लोक काम करतात, कंपनीचं टार्गेट पूर्ण होतं. इथे आपण स्वतःला टार्गेट घेऊन आपलं टार्गेट अचीव्ह करतो. काम तिथेही आहे, खरं ते काम मालकाच्या टार्गेट अचिव्हमेंट साठी होतं. काम इथेही आहे, खरं हे काम आपण आपल्या टार्गेट अचिव्हमेंट साठी करू शकतो. म्हणजे बघा प्रोग्रेस कुठं आहे, जिथं आपली अचिव्हमेंट आहे ना तिथं प्रोग्रेस असते. काम करायचं तर सगळीकडेच आहे, खरं ह्या कामातून स्वतःची प्रगती होणं महत्वाचं आहे, ती पण लॉंग टर्मची. आणि लॉंग टर्मची टार्गेट अचीव करून इनकम सेट करणारा प्लेटफॉर्म है नेटवर्क मार्केटिंग. अपनी आत्म छवि को मजबूत करने का अवसर देता है. आत्म छवि, आता तुम्हाला प्रत्येक जण स्वतःला आपण आरशात बघतो. सकाळी उठलं, आंघोळ झाली की आपलं काम पहिलं काय, आरशात व्यवस्थित केस आहे का, व्यवस्थित सगळं आहे का. खर ही फक्त वरची छबी झाली, म्हणजे हे फक्त वरचं रूप झालं. खरं प्रत्येकाचं आतलं पण एक रूप असतं जे लपलेलं असतं. ते आतलं लपलेलं जे रूप आहे ना ते स्ट्रॉंग करायचं, रोज 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 बळकट करायचं, त्याला एक वेगळा आकार द्यायचं, त्याला डेव्हलप करायचं. ते काम नेटवर्क मार्केटिंग थ्रू होतं. बघा, आठवा पहिला दिवस ज्या दिवशी तुम्ही स्वतः नेटवर्क मार्केटिंग मध्ये आलात तो दिवस आणि आजचा दिवस, त्या दिवशीचा त्या जॉईनिंग वेळचा तुमचा फोटो असेल तर तो काढा आणि आत्ताचा फोटो तुमचा काढा. वरची छबीतला पण फरक बघा आणि आतल्या छबीतला. आज तुम्ही वागू बोलू कसा शकता, विचार कसा करू शकता, तेव्हाचे निगेटिव्ह विचार, आत्ताचे पॉझिटिव्ह विचार, आत्ता विचारातला फरक, आत्ता स्वप्न बघण्यातली जी उमेद, स्वप्न पूर्ण करायची जी जिद्द आहे, हे सगळं डेव्हलपमेंट, हे सगळं चेंज जो आहे ना, हे मजबूत करायचा चान्स मिळतो तो म्हणजे नेटवर्क मार्केटिंग थ्रू. अच्छी व्यवहार कुशलता और लोगों से बेहतर संबंध बनाकर आप आसानी से इस बिजनेस को मनचाही ऊंचाइयों तक ले जा सकते हैं. व्यवहार कुशलता, आता व्यवहार कुशलता हा फार महत्वाचा पॉइंट आहे आयुष्यासाठी. खरं आपण नोकरी करत असू किंवा व्यवसाय करत असू ना, तर तेवढ्या पुरतच व्यवहार कुशलता येते. मोठी व्यवहार कुशलता म्हणजे व्यवसाय करताना बघा, कुठलाही छोटा व्यवसाय करायचा असेल ना, आपण आपला व्यवसाय आणि समोरचं कस्टमर म्हणजे पैसे आले किती गेले किती एवढंच आपल्याला राहतं, बाकी काहीही येत नाही. आणि जॉबला जाताना मी इतके तास काम करायचंय आणि मला त्याचा एवढा पगार मिळणार आहे, मग माझे एवढे खाडे पडले झालं, ह्याच्या उपर आपण व्यवहार कुशल कधीच होत नाही. खरं नेटवर्क मार्केटिंग मध्ये व्यवहार कुशलता म्हणजे आपण वेगवेगळ्या लोकांशी कसं वागायचं, बोलायचं, लोकांना व्यवसायामध्ये कसं आणायचं, आणल्यानंतर त्यांचं लॉग इन कसं करायचं, त्यांना कुपन्स कसे द्यायचे, त्यांना प्रोडक्ट कसे द्यायचे, त्यांचे राहिलेत किती प्रोडक्ट, हे सगळं व्यवहार कुशलता आहे. हळूहळू हळू व्यवहार कुशलतेमध्ये आपण खूप सुंदर डेव्हलप होऊ शकतो. म्हणजे अरे मीच आहे का ती व्यक्ती जिला व्यवहार म्हणजे काही माहित नव्हतं आणि आता मी किती गोष्टी मॅनेज करू शकतो, किती गोष्टी मी इझिली हँडल करू शकतो, मी हे प्रोडक्ट देऊ शकतो, मी हिशोब ठेवू शकतो, मी हा व्यवहार करू शकतो, मोठमोठ्या उद्योगपतींशी सुद्धा मी बोलू शकते. ही जी व्यवहार कुशलता आहे ना, इवन लोकांशी ओळखी कशा वाढवायच्या, लोकांशी रिलेशन कसे ठेवायचे, कारण नेटवर्क मार्केटिंग ना आपल्याला खूप छान गोष्ट शिकवते बघा.
इव्हन तुमच्या सिनियर्सनी सुद्धा एक 6 महिने झाले की हळूहळू तुम्हाला हे समजावून पण सांगितलं असेल की मार्केटिंग मध्ये, कुठलंही मार्केटिंग असू दे, नेटवर्क मार्केटिंग मध्ये तर पाहिजेच पाहिजे, डोक्यावर बर्फ ठेवायला पाहिजे, तोंडात साखर पाहिजे आणि पायाला चक्र पाहिजे. आता तोंडात साखर फार महत्वाची असते जर आपल्याला रिलेशन चांगले टिकवून ठेवायचे असेल तर. एखाद्या व्यक्तीनं नाही म्हटलं, थँक्यू, मला बेसलक दे, मला शुभेच्छा दे, आपण जर त्या व्यक्तीशी छान संबंध ठेवून राहिलो तर आज नाही म्हटलेली व्यक्ती आपली प्रगती बघून, आपले रिलेशन चांगले आहेत हे म्हणून ती व्यक्ती आपल्याकडे येऊ शकते. तर हे रिलेशन कसे चांगले ठेवायचे, स्त्री पुरुष एकत्र आपण काम करतो तर एकमेकाला रिस्पेक्ट कसा द्यायचा, कसं असते, स्त्री असेल ना तर ईर्ष्या फार असते. आपली एखादी मैत्रीण वर जात असले तर तिला ईर्ष्या न करता तिला सपोर्ट करायचं, तिला अप्रिशिएट कसं करायचं हे नेटवर्क मार्केटिंग शिकवतं. आपल्या वर सिनियर लेडीज ज्युनियर म्हणजे टीम मध्ये आहे, डाऊन लाईन मध्ये आहे आणि सिनियर जेंट्स असेल तर जेंट्सला टीम मधल्या लेडीजशी कसं बोलायचं आणि सिनियर पुरुष असेल तर त्या पुरुषाशी कसं वागायचं, बोलायचं हे सगळं शिकवतं. म्हणजे रिलेशन बिल्ड कसं करायचं, व्यवस्थित बांधून कसं ठेवायचं आणि ते बांधून ठेवताना माझं वागणं बोलणं कसं पाहिजे हे कुठंही बाहेर शिकवलं जात नाही, ते इथं नेटवर्क मार्केटिंग मध्ये शिकवलं जातं. म्हणजे मी हे का मुद्दा मांडते की बऱ्याचशाच अशा मैत्रिणी आहेत की ज्यांना उमऱ्या बाहेरचं जग माहित नव्हतं, खरं आज त्या खूप छान बिझनेस करतायत बिकॉज ऑफ नेटवर्क मार्केटिंग मधनं मिळणारं नॉलेज, मिळणारा सपोर्ट किंवा हे व्यवस्थित कशा पद्धतीने डेव्हलप करायचं ह्या व्यवहार कुशलता पण इथं शिकवली जाते. संपूर्ण लाईफला टर्निंग पॉइंट देणारा सब्जेक्ट आहे आपला नेटवर्क मार्केटिंग एम आय लाईफस्टाईल. त्यामुळे आपण आपल्याला हवी ती उंचाई या म्हणजे आपल्याला हवं ते ध्येय आपण गाठू शकतो वन बाय वन आपल्यातले चेंजेस करून. बिजनेस शुरू करने के लिए किसी प्रकार की सरकारी लाइसेंस और परमिशन लेने की जरूरत नहीं. आता आपले सगळे प्रोडक्ट हे आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत आणि सांगायला प्राऊड फील काय होतंय, आयुर्वेदिक प्रोडक्टला मला पुढे डॉक्टरचं सर्टिफिकेट असायची गरज नाहीये आणि सरकारी लायसन्स तर माझ्या मते आपल्याकडे आयुषचं सर्टिफिकेट आहे, प्रीमियम म्हणजे गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट आहे, आपल्याला फक्त ते रेकमेंड करायचं आहे, त्यामुळे याला कुठल्या परमिशनची गरज नाहीये. प्लस पॉइंट काय आहे, आयुर्वेदला उपाय होतोच, अपाय होत नाही. त्यामुळे आपण बिनधास्त हे प्रोडक्ट रेकमेंड करू शकतो आणि लोक पण हे बिनधास्त, खूप जण म्हणजे आता माझ्याकडे मला 2 मुलं आहेत, मला इनफर्टिलिटीचे प्रोडक्टचा काही संबंध नाहीये वैयक्तिक, तरी सुद्धा मी इनफर्टिलिटीचे रिझल्टचे प्रोडक्ट मी विकते का, कारण त्या प्रोडक्टला रिझल्ट आहे. त्यामुळे मला त्याच्यासाठी कुणाची परमिशनची किंवा गव्हर्नमेंटच्या लायसन्सची गरजच नाहीये. हा एकमेव असा प्लॅटफॉर्म आहे जिथे ह्याला एज्युकेशन पाहिजे, त्याचं लायसन, कारण कुठलाही व्यवसाय करायचं म्हणलं ना शॉपॅक लायसन गोळा करा, त्याच्यासाठी 10 फेरे मारा, कारण हे मी केलंय. अक्षरशः नाक घासवायला लावायपर्यंतची अवस्था करून ठेवतात ही लोक, रोज फेऱ्या मारायला लागतात. इथं मला सांगा 17,500 रुपये तुम्ही भरले, प्रोडक्ट मिळाले, ऑनलाईन रजिस्ट्रेशन झालं, आपल्याला आयडी मिळाला, प्रोडक्ट मिळाले, कुठल्या लायसन्ससाठी, व्यवसायासाठी. चहाची टपरी जरी काढायची म्हटली ना किंवा एखादं पान टपरी जरी काढायची म्हटली ना तर कुठल्या एरियामध्ये काढायचं असेल तर त्याचं लायसन घ्यायला लागतं, नाही तर कधी पण महानगरपालिकेची गाडी येते आणि ती गाडी सगळं उचलून घेऊन जाते. आज रस्त्यावर भाजी विकायची जरी म्हटली ना तरी महानगरपालिकेची एक पावती फाडायला लागते आपल्याला रोज. इथं आपल्याला कुणाची गव्हर्नमेंटची पावती फाडायला लागली का सांगा, परवानगी घ्यायला लागली का सांगा. मी माझ्या घरी आयुषचे प्रोडक्ट हे ठेवणार आहे, साहेब मला परवानगी द्या, मला इथं असे सही करून द्या, हे घ्या तुम्हाला लागणारे पैसे, त्याचा कागद मला तुम्ही द्या, असं आपल्याला कुणाकडे रिक्वेस्ट करायला लागली का, नाही ना. एवढा मोठा प्लॅटफॉर्म आहे नेटवर्क मार्केटिंग एम आय लाईफस्टाईल. किती साधं सोपं सहज आहे सांगा आपल्याला, फक्त आपण क्रिटिकल डोक्याचा विचार करून करायचं नाहीये. खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे. उम्र और भाषा का कोई पाबंद नाही आहे, वयाचा संबंधच नाहीये. हा आता पॅन कार्ड लागतं त्यामुळे 18 वर्ष कंपल्सरी आहे. खरं पॅन कार्ड नसेल तरी सुद्धा आपण आपल्या आई वडिलांना मदत करू शकतो की बिझनेस डेव्हलप करायला. त्यामुळे वयाचं बंधन नाहीये, कारण माझी मुलं मला मदत करतात. माझी कन्या आहे 10वीला, तिने ह्या लॉकडाऊन मध्ये जवळपास 4,000चे प्रोडक्ट मला सेल करून दिले. कवचप्राश दिलं, कफनील दिलं आणि बिलो 37 दिलं.
मैत्रिणींशी गप्पा मारत मारत तिनं प्रोडक्ट रेकमेंड केले. त्यांच्या आई वडिलांनी माझ्याकडे विचारणा केली आणि मी प्रोडक्ट रिटेलिंग केलं. मला सांग, उमरचं वयाचं बंधन आहे का? भाषाचं तर बंधन नाही आहे, कारण आता ऑनलाईन आपण बघतोय. कन्नडमध्ये आपले जीटीएस बघितलाय, हिंदीमध्ये बघितलाय, मराठीमध्ये बघितलाय. परवा दिवशी मी ऐकले की कोकणीमध्ये सुद्धा जीटीएस झाला. हर तऱ्हेच्या भाषेमध्ये आपला जीटीएस होतोय. भाषेचे पाबंदीच नाहीये. सगळ्या ठिकाणी आपण आपला व्यवसाय करू शकतो. ये बिझनेस सबसे बेहतरीन मौका है चक्रवृद्धी आय पाने का. चक्रवृद्धी, चक्रवृद्धी म्हणजे व्याजामध्ये हा शब्द तुम्ही खूप जणांनी ऐकलेला असेल. हा म्हणजे चक्रवाढ व्याज. तसा चक्रवाढ व्याज नव्हे, चक्रवाढ इन्कम. पहिल्यांदा ऐकला असेल ना शब्द हा. येस फ्रेंड्स, हा चक्रवाढ इन्कम करायचा बिझनेस आहे नेटवर्क मार्केटिंग. 5 वर्षामध्ये, 10 वर्षामध्ये 50, 60, 70, 100 वर्ष राबून सुद्धा मिळणार नाही एवढा जर पैसा आपल्याला 5, 10, 15 वर्षामध्ये मिळत असेल तर ह्या इन्कमला चक्रवाढ इन्कम म्हणणार. नाही तर आणि काय मिळणार म्हणणार? जे बघितलेली नाही ती स्वप्न जर पूर्ण होत असतील, जे विचार केला नाही त्या पलीकडचं जर आपल्याला हे मिळत असेल तर त्याला हाच इन्कम म्हणतात असं मला वाटतंय. यहाँ आपके मेंटर इस बिझनेस की हर बारीकी सिखाते हैं. खूप महत्वाचा पॉइंट आहे, कारण हे बाहेर कुठंच मिळत नाही. कोणीही सांगत नाही की मी हे केलं आणि मी एवढा मोठा इन्कम केला, मी हे केलं आणि मी इथपर्यंत पोहोचलो, तू हे करू नकोस नाहीतर तू खड्ड्यात जाशील. बाहेर हेच केलं जातं, तू हे कर म्हणजे तू कसा खड्ड्यात जातोस ना, मी बघतो मजा. हे बाहेर बघतात. खरं इथे तू हे कर, मी हे केलंय, मी हे केलंय, मी अडकलो, माझं हे चुकलं, मला ठेच लागली, बाबा तू हे करू नकोस नाही तर तुला पण ठेच लागेल. त्यापेक्षा तू हे कर म्हणजे तुला पण पैसा मिळेल. मी हे करतोय त्यामुळे मी पैसा मिळवतोय. हे फक्त नेटवर्क मार्केटिंग एमआय लाईफस्टाईल मध्ये शिकवलं जातं. आणि मला सांगायला खूप प्राऊड फील होतंय, हे मॅग्नेट्रॉन फॅमिलीमध्ये घडतं. हेला फॅमिली का म्हणतो माहितीये आम्ही? इथे ना माझी टीम तुझी टीम बघितलं जात नाही. इथे आपल्या ज्या मीटिंग्स होतात ना, इथं बाय हार्ट इथं सजेशन दिले जातात, बाय हार्ट इथं सल्ले दिले जातात की तुम्ही असं करा, सर तुम्ही तसं करा, मॅडम तुम्ही असं बिहेवियर असायला पाहिजे, तुम्ही अशा पद्धतीनं काम करायला पाहिजे. हे फक्त एमआय लाईफस्टाईल मॅग्नेट्रॉन फॅमिलीमध्ये शिकवलं जातं. छोट्या 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 गोष्टी ऍज अ मेंटर सारख्या आपल्याला शिकवल्या जातात आपल्या इन्कम साठी, जिथं त्या व्यक्तीचा संबंध पण नसतो. आपण आपला इन्कम मधनं त्यांना 1 रुपया सुद्धा मिळत नसतो, तरी सुद्धा पोट तिडकीनं ती सांगत असतात. का? कारण एक कुठेतरी एक अटॅचमेंट असते की त्या व्यक्तीचं इन्कम झालं, समाधान असते, आत्मसमाधान. त्यासाठी सुद्धा इथे लोक सांगत असतात. तर त्यांना रिस्पेक्ट द्या, त्यांच्या तडपेचा आदर करा. ये बिजनेस आप में से किसी का भी जीवन बदल सकने की क्षमता पैदा कर सकता है. येस फ्रेंड्स, हा असा एकमेव प्लॅटफॉर्म आहे जो तुम्हाला तुमच्या आयुष्यात, मला माझ्या आयुष्यात 360 डिग्री चेंज करणारा असू शकतो आहे. प्रत्येकाला इच्छा असते की माझ्या आयुष्यात हे पाहिजे, मला माझ्या आयुष्यात ते पाहिजे. आपल्या प्रेझेंटेशन मध्ये एक लास्ट स्लाइड आहे बघा. एक पॉट मध्ये गर्दी आहे माशांची आणि एक दुसरा पॉट खाली आहे आणि एक मासा धाडस करून त्या पॉट मध्ये यायला लागलाय. धाडस करून आपण पण निर्णय घेतला एमआय लाईफस्टाईल मध्ये यायचा. आपण आलेलो आहोत. फक्त ती जी आपली क्षमता आहे ना, त्या क्षमतेला, त्या ठिणगीला बाहेर काढून आपण आपली क्षमता बदल करायला पाहिजे, वाढवायला पाहिजे आणि आपण आपलं आयुष्य बदलायला पाहिजे. आणि हे आयुष्य बदलणारा प्लेटफॉर्म है नेटवर्क मार्केटिंग एमआई लाइफस्टाइल. इस बिजनेस में आपको दुनिया की सर्वश्रेष्ठ प्रोफेशनल एजुकेशन मिलती है. ही प्रोफेशनल एजुकेशन कुठंच मिळत नाही मित्रांनो, कुठं मिळत नाही. तुम्ही जिथं जॉब करत असाल, व्यवसाय करत असाल, मला सांगा कुठल्या प्लॅटफॉर्म मध्ये तुम्ही सकाळी उठा, मेडिटेशन करा, तुम्ही चांगले विचार करा, तुम्ही स्वतःची स्वप्न बघा, ती स्वप्न तुम्ही कागदावर उतरवा, त्यासाठी पळा, तुमच्या बरोबर आम्ही पळतो. तुमच्यामध्ये हा चेंज व्हायला पाहिजे. तुम्ही असं वागायला बोलायला पाहिजे, तुम्ही असं वागायला बोलायला नको. तुम्ही डोकं तुमचं शांत ठेवा, टीमशी असं बोला, सिनियरशी असं बोला. कुठं शिकवलं जाते सांगा? हा एकमेव प्लॅटफॉर्म आहे जिथे हे सगळं बोटाला धरून
हाताला धरून कसं वागायचं, बोलायचं, रांगायचं कसं, उभा राहायचं कसं, चालायचं कसं, पळायचं कसं, हे सगळं शिकवणारा सर्वश्रेष्ठ प्लॅटफॉर्म आहे MI लाइफस्टाइल मार्केटिंग ग्लोबल प्राइवेट लिमिटेड। नेटवर्किंग मधला दी बेस्ट प्लेटफॉर्म है हाँ। ये बिजनेस एक्चुअल में आपके लिए एक मौका है एक सक्सेसफुल और वेल रेप्युटेड बनने का। हा असा प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो की आपण आपल्या आयुष्य सक्सेसफुली, आपण एक सक्सेसच्या व्याख्या खूप बघितलेल्या आहेत, बरोबर आहे। जॉब करणारे किंवा हेल्थ वगैरे आपल्या प्रेझेंटेशन मध्ये आपण दाखवतोच। तर सगळ्यात पहिला जो येतो 70% लोकांनी ज्याला मानांकन दिले, रँकिंग दिलेलं आहे, फर्स्ट रँक आहे ते म्हणजे वेल्थ क्रिएशन। पैसा असेल तरच किंमत आहे आणि हे चांगला पैसा चांगल्या अर्थानं खूप मोठ्या प्रमाणात ऍज अ सक्सेसफुल आयुष्य जगायचा। म्हणजे इथं फक्त पैसाच कमवणं शिकवलं जात नाही हा, इतर रिलेशन कसे बिल्ड करायचे आहेत, नवरा बायको मधले रिलेशन कसे चांगले असायला पाहिजेत, घरातल्या कुटुंबाशी कसे असायला पाहिजेत, आपल्या टीम मधल्या लोकांशी कसे असायला पाहिजेत, अनोळखी लोकांच्या बरोबर पण कसे ठेवायचे, हे सगळं ऑल ओव्हर लाईफ सक्सेसफुल कसं बनवायचं आहे। आणि हे सक्सेसफुल बरोबर वेल रेप्युटेड कसं असायला पाहिजे, म्हणजे मानायला पाहिजे, आपली ओळख असायला पाहिजे, ती पण चांगली, चांगल्या अर्थाने रोज 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 कशी वाढेल ना, हे कसं करायला पाहिजे ना, हे सगळं पदोपदी शिकवणारा बिझनेस आहे आपला नेटवर्क मार्केटिंग। आता मला नेटवर्क मार्केटिंग मध्ये ना फक्त MI लाइफस्टाइल एवढंच दिसते, कारण हे एवढं मी देणारा प्लॅटफॉर्म आहे आपला MI लाइफस्टाइल। नेटवर्क मार्केटिंग का इनकम डिस्ट्रीब्यूशन सिस्टम फास्ट और रिलायबल होता है। नेटवर्क मार्केटिंग मध्ये बघा, जी डिस्ट्रीब्युशनचा इन्कम आहे, हा सिस्टीम आहे, एक प्रॉपर सिस्टीम मध्ये काम केलं जातं। जसं आपण बिझनेस बघितला, आपण प्रोडक्ट विकले की इमिजिएट, ज्याला फ्रेश इन्कम म्हणतात, जे आपण रिटेलिंग केलं की इमिजिएट आपण इन्कम घेऊ शकतो। आणि आपण रिक्रुटमेंट केलं म्हणजे ऑर्गनायझेशन 1 मध्ये आपला टर्नओव्हर झाला, 2 मध्ये टर्नओव्हर झाला की आपल्या ते विकली इन्कम फास्ट मध्ये। इथं आपल्याला ना कुठल्या कंपनी आपल्या MI लाइफस्टाइल कडे मेल करत बसायची गरज नाहीये, किंवा जॉब मध्ये जाणाऱ्याने, हा मी पण अनुभव घेतलाय, महिना झाला 5-6 दिवस झाले की परत पगारासाठी किंवा बोनस मिळणार असेल तर बोनस मिळेल का, किती टक्के मिळेल, हे काही टेन्शन घ्यायची गरज नाही। दर बुधवारी काम केले ना, तुमचा टर्नओव्हर झालाय ना, बुधवारी तुमच्या अकाउंटला पैसे येणार म्हणजे येणार। आणि सिस्टीम एवढी रिलायबल आहे ना, आताच्या लॉकडाऊनच्या सिच्युएशन मध्ये सुद्धा प्रत्येकाला बुधवारी पेमेंट कामाने आलेले आहेत, असं कुठेही घडलेलं नाहीये। कटिंग कसं करता येईल ना, हा विचार केलेला आहे आपला। हा MI लाइफस्टाइलचा असा प्लॅटफॉर्म आहे ना की तिथं बुधवारच्या बुधवारी कामानुसार पैसे आलेले आहेत, परफॉर्मन्स बोनस सुद्धा न मागता दिलेला आहे। त्यांना सुद्धा चान्स होता, आता लॉकडाऊन आहे, आम्ही घरात आहे, आम्ही नाही जाऊ शकत, आम्ही कसं पेमेंट पाठवणार, कारण द्यायचा। खरं त्यांनी कारण दिली नाहीत मॅनेजमेंटने, टाइम टू टाइम आपल्याला आठवड्याला वीकली इन्कम, परफॉर्मन्स बोनस महिन्याला दिलेला आहे। खूप प्राउड फील होते MI लाइफस्टाइल बाबत मला हे सांगताना। इसका बिजनेस प्लान इजी तो अंडरस्टैंड और डुप्लिकेबल होता है। प्लॅन किती सहज आणि सोपा आहे बघा, समजायला तर येतोच। आणि डुप्लिकेबल म्हणजे काय माहितीये का, माझ्या सिनियरनी जे केले ते मी केले, मी जे करते ते माझी टीम करते। कॉपी पेस्ट जे आपण मेसेज मध्ये करतो ना व्हॉट्सअपला, किंवा कॉपी करायचं पुढे चिकटवायचं, कॉपी करायचं पुढे चिकटवायचं, पेस्ट करायचं, सेम इथं व्यवसायामध्ये करायचं। सिनियरनी जे सांगतील ना, कॉपी करायचं आणि पेस्ट करायचं, डुप्लिकेबल करत राहायचं। मला प्रभू सर म्हणायचे, कारण मी हे स्वतः फार चुकलेली आहे सुरुवातीला, म्हणून मी तुम्हाला आवर्जून सांगते। त्यांनी काय सांगितलं ना, असंच का तसंच का, मग मी माझं डोकं लावायची, नाही असं केलं तर काय होईल। सरांनी ना मला एक आठवडा तुझं तू कर म्हणून सांगितलं, तुला जसं जमतंय तसं कर। मग एक आठवडा ना, म्हणजे माझ्यातली मस्ती म्हणायला हरकत नाहीये, एक आठवडा मी माझ्या डोक्यानं करायला बघितले, डुप्लिकेबल नाही हा, माझ्या अंडरस्टँडिंगनं मी करायला बघितले। आणि एक म्हण आहे बघा, पुढच्याच ठेच मागचा शहाणा। आपले जे सिनियर असतात ना, त्यांनी काहीतरी ठेचा घेतलेले असतात, तर ते तुम्हाला ठेचा लागू नये म्हणून हे डुप्लिकेट करा म्हणून सांगत असतात, जे त्यांनी करून पैसे कमवलेले आहे। त्या सांगतायत ते त्या पद्धतीने आपण ऐकलो आणि केलो ना, तर आपण समजून घेऊन डुप्लिकेट करून खूप छान पैसा कमवू शकतो। एवढा साधा सोपा बिझनेस आहे हा, फक्त त्याला आपण क्रिटिकल करायचं नाहीये, आपला डोकं किंवा आपले विचार घालून।
यहाँ होती है फ्री ऑफ कॉस्ट ओपन मीटिंग जो आपको मोटिवेट करने के साथ साथ इस बिजनेस को तेजी से विकास करने में मदत करती है. आता जेव्हा लॉकडाऊन नव्हतं ना, तेव्हा आपण सगळे एकत्र रविवारी यायचो आणि तेव्हा माझ्या मते 30 रुपये आपण तिकीट द्यायचो, बरोबर आहे, हॉलचं तिकीट असायचं. आता 30 रुपयामध्ये बिझनेस एक्सपांड करायला कुठे मोठा चान्स आहे सांगा? मोठी कॉस्ट नाही. आता लॉकडाऊनचा आपण विचार करूया. आज आपण इथं 60-62 जण आपण एकत्र आहोत. 62 जणांनी आता ऑनलाईन हे ट्रेनिंग घ्यायला किंवा आपलं रविवारी उद्या जे जीटीएस होणार आहे त्या जीटीएस साठी आपण कोणी पैसे दिलेत का हो? नाही. आपण सगळे फ्री मध्ये ट्रेनिंग घ्यायला लागलोय. फ्री मध्ये मोटिवेट होतोय. आता तुमच्या सिनियर्सनी किंवा कोणीही तुम्हाला समजा मोटिवेट केलं, तुम्हाला ट्रेनिंग दिलं. आता मी तुम्हाला ट्रेनिंग दिलंय ना, चला माझी ट्रेनिंगची फी द्या बघू. तुम्हाला मी मोटिवेट केलंय ना, तुम्हाला मिळणार ना मोटिवेट करून पैसे मिळणार आहेत ना. आता चला मला त्याचे चार्जेस द्या बघू. एक 100 रुपये द्या, एक 500 रुपये द्या. असं कधी केलंय का? नाही केलेलं. आपल्याला हे दर गुरुवारी, दर शनिवारी, दर रविवारी आपल्याला जीटीएस ला, दर बुधवारी लेडी जीटीएस ला फ्री मध्ये मिळतंय. तर त्याची आपण किंमत करायला पाहिजे आणि हे फ्री मध्ये मिळणाऱ्या गोष्टींना असं घट्ट पकडून धरायचं ना आणि जोर करायचा, आपला जोर धरायचा आपल्या व्यवसायामध्ये, जो व्यवसाय आपल्याला आयुष्याला कलाटणी देणार आहे. असा फ्री मध्ये बिझनेस पण मिळतो आणि फ्री मध्ये मोटिवेशन पण मिळतं, फ्री मध्ये मीटिंग्स पण मिळतात, फ्री मध्ये ट्रेनिंग पण मिळते. आणि काय फ्री पाहिजे सांगा, जे नेटवर्क मार्केटिंग एमआय लाईफस्टाईल आपल्याला देते. यहाँ होती है मेगा सेमिनार जो आपकी सोच के दायरे को बढ़ा देती है और आप में ये विश्वास पैदा कर देती है कि आप भी अपने जीवन को बदल सकते हैं. हा फील माझ्या मते आता इथं बसलेल्या प्रत्येकाने घेतला असेल. जेव्हा आपण ह्या व्यवसायामध्ये आलेलो नसतो तेव्हा एखादी मोठी गाडी शेजाराहून गेली, 4 व्हीलर मोठी गेली, BMW गेली असेल, ऑडी गेली असेल, मर्सिडीज गेली असेल, नुसतं आपण बघतो आणि सोडून देतो. येस फ्रेंड्स, खरं कधी विचार केलेला असतो का, ही गाडी आपल्याला पण मिळाली तर, अशा गाडीमध्ये आपल्याला बसायला मिळालं तर? कधीही विचार येत नाही. कारण का? आपलं लाईफ असं असतंय. असं कधी होतच नाही. नेटवर्क मार्केटिंग असा प्लॅटफॉर्म आहे जे आपल्याला स्वप्न बघायला भाग पाडतं, त्या स्वप्नांना पूर्ण करायसाठी पळायला भाग पाडतं. प्लॅटफॉर्म आणि आपले मिळालेले सिनियर आणि हे सेमिनार्स हे सगळे आपल्या विचाराची दिशाच बदलून टाकतात. हे मला काही मिळणार नाही, हे माझ्यासाठी नाही, हे मला काही जमणार नाही, या विचारातून बाहेर पडून हे मला मिळवायचंय, मला ही कार पाहिजे, माझ्या फॅमिलीला मला हे द्यायचंय, मला परदेशात जायचंय, मला विमानात बसवायचंय. आपल्या पूर्ण विचारांची दिशा बदलून टाकते नेटवर्क मार्केटिंग. आणि मेगा सेमिनार मध्ये आपण आता दीपक बजाज सरांचे ट्रेनिंग बघतोय. सरांनी सांगितलं, मी माझ्या फॅमिलीला 27 देश फिरवून आणले. आपल्या पण मनात विचार आला की नाही, येस, मला पण माझ्या फॅमिलीला 27 देशामध्ये फिरवून आणायचं. 27 नाही, 7 देशामध्ये जरी फिरवून आणलो तरी सुद्धा आपली फॅमिली एन्जॉय करेल की नाही सांगा? जर आपण आहे हेच जॉब आणि आहे हाच व्यवसाय करू तर मला सांगा, 27 देश राहू दे, आपण आपला भारत तरी बघू शकू का पूर्ण? एवढा मोठा प्लेटफॉर्म है नेटवर्क मार्केटिंग. नेटवर्क मार्केटिंग कंपनी अपने स्पेशल लीडर्स को स्पेशल ट्रेनिंग देती है जिससे उनके कार्य करने की क्षमता विशाल हो जाती है. येस फ्रेंड्स, हा मी पदोपदी अनुभव घेते. जे सिनियर्स लीडर्स आहेत ना आता आपल्या व्यवसायामध्ये, नेटवर्क मार्केटिंग मध्ये, त्यांची एक ना मानसिकता किंवा बौद्धिकता ती पातळी हळूहळू अनुभवाने, कामाने हळूहळू वाढलेली असते आणि त्यांच्याकडे एक टीम झालेली असते तयार. आता ह्या टीमला कशा पद्धतीने डेव्हलप कसं करायचं, कसं त्यांना त्यांच्या स्वप्नांपर्यंत त्यांची पूर्ण करून त्यांना तिथपर्यंत, त्या लेवलला, माझ्यापर्यंतच्या लेवलला आणायचं, हे प्रत्येक लीडरला प्रत्येक वेळी क्षणोक्षणी दिवस रात्र वाटत असते. आणि ह्या प्लॅटफॉर्म मध्ये हे शिकवलं जातं लीडर्सना की तुम्हाला तुमच्या टीम मधल्या लोकांना हे तयार करायसाठी हे करायचंय, ते करायचंय, आणि ते शिकवलं जातं. हा असा प्लॅटफॉर्म आहे ना जिथं पदोपदी स्टेप बाय स्टेप शिक्षणाची मध्ये ना कायमस्वरूपी शिक्षण घेत राहायला लागतं. आता मी टीसी आहे ना, तर माझ्या टीम मध्ये लोकांना मला टीसी करायसाठी मला काहीतरी शिकायला पाहिजे.
जे मी डिस्ट्रीब्युटर सारखं वागून मला चालणार नाही. आता मी एटीसी झाले ना, तर माझ्या टीम मधल्या टीसी ना एटीसी आणण्यासाठी मला काय करायला पाहिजे, किंवा अजून मला 4 टीसी करायसाठी काय करायला पाहिजे. म्हणजे हळूहळू माझ्या क्षमता जी आहे, माझी कपॅसिटी जी आहे, माझी ॲबिलिटी जी आहे, ती मला डेव्हलप करायची आहे, ती वाढवायची आहे, माझ्यात मला चेंज करायचं आहे. हे पदोपदी इथं नेटवर्क मार्केटिंग मध्ये शिकवलं जातं. म्हणजे आपण आपल्यातलं खूप चेंज करू शकतो. एक बड़ा फायदा है ये कि यहाँ आपको आपके ही जैसे बड़ी और सकारात्मक सोच रखने वाले लोगों के साथ काम करने का मौका मिलता है. बाहेर बघा खेकडा वृत्ती आहे. आपण पण जायचं नाही, समोरच्याला पण जाऊ द्यायचं नाही. तू पण रडत बस, मी पण रडत बसतो. दोघं मिळून रडायचा कार्यक्रम करूया. खरं नेटवर्क मार्केटिंग मध्ये एखादी व्यक्ती रडत असेल तर त्याचे डोळे पुसले जात नाहीत, रडायचं नाही. मार्ग शोध. चल तुला मार्ग शोधायला मी मदत करतो, आपण मिळून काम करूया. निगेटिव्ह पेक्षा सकारात्मक विचार केला तर काय होईल, आपल्या आयुष्यामध्ये काय घडू शकतं, आपण आपल्या आयुष्यामध्ये काय करू शकतो, आपली स्वप्न कशी पूर्ण करू शकतो. रडत बसण्यापेक्षा लढण्याकडे फोकस करा. हे नेटवर्क मार्केटिंग मध्ये MI लाईफस्टाईल मध्ये मॅग्नेट्रॉन लीडर्सनी मला शिकवलेलं आहे. रडण्यात काहीही अर्थ नाही, लढण्यात मजा आहे. आणि जो लढतो ना तो जिंकतो, आणि जो रडतो ना तो आयुष्यभर हारतो. मग जर तुम्हाला हारायचं असेल तर रडा, आणि जिंकायचं असेल तर लढा. हा लढणारा आणि जिंकून देणारा प्लॅटफॉर्म आहे MI लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्राइवेट लिमिटेड. यहाँ आपके पास मौका होता है दूसरे के अनुभव और गलतियों से सीख लेकर खुद को इस बिजनेस में तेजी से सफल बनाने का. किती सुंदर वाक्य आहे बघा. दुसऱ्याचे अनुभव, आणि हा एकमेव प्लॅटफॉर्म इथे असा आहे ना की जिथं मी हे चुका केलो, तुम्ही हे चुका करू नका, मी हे काम केलो म्हणून मी हा इन्कम केला, हे बाहेर कुठंही सांगितलं जात नाही. जसं आता सिल्वर म्हणून आपण ओळखतो, एक्स्ट्रा बोनस कसा मिळवायचा हे प्लॅटफॉर्म सांगणारा. आता आपल्याला सगळ्यांना माहित होतं की एक्स्ट्रा बोनस कसा मिळतो, परफॉर्मन्स बोनस मिळतो, खरं हे कसा मिळवायचं माहित नव्हतं. हा कसा मिळवायचा ना हे शिकवलं गेलं इथं. म्हणून आज बघा स्टार सिल्वर, स्टार पर्ल पर्यंत आपली लोक पोहोचतायत. महिन्याचा एक्स्ट्रा बोनस कसा घ्यायचा, परफॉर्मन्स बोनस, ते इथं शिकवलं जातं. आणि तुम्ही हे काम नाही केलात तर तुम्हाला हे मिळणार नाही, आणि तुम्ही हे केलात तर हे मिळणार. आणि हे करू नका, नाहीतर तुम्हाला हा त्रास होईल, किंवा हा खड्डा पडेल, किंवा हे तुम्हाला असं नुकसान होईल. हे सगळं इथं A to Z इथं शिकवलं जातं डेव्हलपमेंटसाठी, बिझनेस मोठा करण्यासाठी. नेटवर्क मार्केटिंग हा मोठा बिझनेस किंवा MI लाईफस्टाईल आज ऑल ओव्हर इंडिया टॉप 1 होण्यामागचे एकमेव गमक आहे, ते म्हणजे हे. इथं सकारात्मक विचारांना पकडून एकमेकाची डेव्हलपमेंट करून निगेटिव्हिटीला बाजूला टाकून पुढे कसं जाता येईल, आपण आणि आणलेली लोकांनी पैसे कसं कमवता येईल याच्यावर पदोपदी विचार करून कृती केली जाते. इस बिजनेस में इतना दम है कि यहाँ एक आम हाउसवाइफ भी एक सफल बिजनेसमॅन बन सकती है. येस फ्रेंड्स, ह्याचं जिवंत उदाहरण म्हणजे आपल्या सगळ्यांच्या सिनियर मृणाल फणसाळकर मॅडम. मला सांगायला प्राऊड फील होते. त्या पण एक मुंबईतल्या हाऊसवाईफ होत्या. त्यांनी पण ठरवलं की नाही, मला एक बिझनेस करायचा आहे. MI लाईफस्टाईल स्वीकारली, आणि आज आपण आपल्या सगळ्यांच्या त्या सिनियर आहेत. एक निर्णय घेतला, कामाला लागल्या, आणि आज एवढी मोठी अचीवमेंट केली. सो हाऊसवाईफ, तुम्ही डोक्यातला विचार काढून टाका. उमऱ्या बाहेरचं खूप मोठं विश्व आपल्यासाठी आहे, आणि आपल्याला एक परफेक्टली बिझनेसमॅन स्वतःला साबित करायचा प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे मी तर एक सजेशन देईन किंवा एक रिक्वेस्ट करेन तुम्हाला, 17,500 रुपये घेऊन व्यवसायात आलाय हा विचार काढून टाका. 17.5 लाख रुपये इन्व्हेस्ट केलेला आहेत हा विचार करा. म्हणजे आपण हाऊसवाईफच्या कोशातनं बाहेर पडून बिझनेसमॅनच्या कोशामध्ये जाऊ. कारण तो विचार असला ना आपल्याकडनं रोज काम होत जाईल, आणि आपण रोज मोठा बिझनेस करू शकू. ये बिजनेस आपको मौका देता है अपने बच्चों के लिए खुद को एक आदर्श पिता साबित करने का. येस फ्रेंड्स, इथं बरेचसे जण दिसतात, फॅमिलियर वडील दिसतात, इवन आई पण दिसतात. आपण वडिलांवर बोलूया, कारण इथं आदर्श पिता लिहिलंय.
प्रत्येक वडिलांची इच्छा असते की माझं जसं आतापर्यंत आयुष्य गेले ना, तसं जसं माझं बालपण गेलंय किंवा तरुणपण गेले किंवा आतापर्यंत आयुष्य गेलंय तसं माझ्या मुलांचं नको. मग नुसता विचार असून चालणार नाही, त्याच्यावर कृतीची पण गरज आहे. कृती तुम्ही केलेली आहे. नेटवर्क मार्केटिंग MI लाईफस्टाईल मध्ये आलेले आहात. आता त्याची पुढची एक पाऊल उचललेलं आहे तुम्ही नेटवर्क मार्केटिंग मध्ये MI लाईफस्टाईल मध्ये यायचं. आता ते खऱ्या अर्थानं आदर्श पिता साबित करायचा चान्स आलाय तुमच्या आयुष्यामध्ये, तो तुम्ही निवडलाय. आता तुम्ही कृती रोज करा. तुमच्या मुलांनी म्हणायला पाहिजे की पुढच्या जन्मी जन्मोजन्मी मला हाच पिता पाहिजे. आणि मी खास करून स्त्रियांना पण सांगेन, महिलांना, की आपल्यामध्ये खूप मोठी ताकद आहे स्त्रियांच्या मध्ये. आणि आपण तर मल्टीटास्किंग करू शकतो. ऍज अ वाईफ म्हणून घरातल्या रिस्पॉन्सिबिलिटी, ऍज अ आई म्हणून घरातल्या रिस्पॉन्सिबिलिटी पण पार पडू शकतो. खरं एक जसं आदर्श पिता म्हणून इच्छा असते ना, तशी एक आदर्श माता म्हणून. कारण शिवाजी महाराज घडले ना हे ते आदर्श आईंच्यामुळे, जिजाऊंच्यामुळे. तर आपण आपल्या मुलांची जिजाऊ होऊ शकतोय. ती जिजाऊ होण्यासाठीचा प्लॅटफॉर्म आपल्याला मिळालेला आहे. त्यांनी स्वराज्यासाठी धडपडले, आपण आपल्या स्वतःच्या कुटुंबाच्या स्वराज्यासाठी धडपडू तर नक्की शकतो ना महिलांनो. येस मैत्रिणींनो, एक आदर्श आई प्रूफ करायचा प्लॅटफॉर्म आहे नेटवर्क मार्केटिंग MI लाइफस्टाइल. नेटवर्क मार्केटिंग बिजनेस कुछ ही सालों में इतना विशाल हो सकता है कि फिर इसे चलाना नहीं पड़ता, ये खुद ब खुद चल जाता है. येस फ्रेंड्स, आता सुरुवातीला जी लोक नवीन नवीन आहेत ना, त्यांच्यासाठी हे सुरुवातीला लिनियर वाटते. म्हणजे आपल्याला रोज प्लॅन, प्रेझेंटेशन, रोज मीटिंग, हे ते करायला पाहिजे. खरं हा व्यवसाय असा आहे जिथं काही वर्षानंतर ऑटोमॅटिकली रन होतो. ऑर्गनायझेशन 1, 2, 3, 4 स्टेप बाय स्टेप आपण स्वतः डेव्हलप करत गेलो, आपल्या खाली लीडर्स घडवत गेलो. कसे घडवायचे, कसे स्वतः पण घडायचे, हे सगळं इथं ट्रेनिंग मिळतं. आणि ऑटोमॅटिकली आता मृणाल फणसाळकर मॅडम म्हणा किंवा आपले संकेश वालसर म्हणा, ते फक्त 5-10 मिनिटं लॅपटॉपवर किंवा शेअरिंग मध्ये येतात. आता बिझनेस ऑटोमॅटिकली रन होत आहे. त्यांनी पण कष्ट केलेत म्हणून रन होतोय. आपण पण कष्ट करूया म्हणजे आपला पण बिझनेस ऑटोमॅटिकली रन होईल. किती करायचंय? 5-10 वर्ष कष्ट करायचे. नेटवर्क मार्केटिंग एक फैमिली बिजनेस है क्योंकि इसे हस्बैंड एंड वाइफ दोनों मिलकर एक साथ कर सकते हैं. येस मित्रांनो, असा एकमेव प्लॅटफॉर्म आहे जिथं नवरा बायको दोघही एकत्र खूप छान पद्धतीने बिझनेस करू शकतात. हा फॅमिली बिझनेस आहे. फॅमिली म्हणजे तुमची मुलं पण इन्व्हॉल्व होऊ शकतात, तुमचे आई वडील पण इन्व्हॉल्व होऊ शकतात. आणि नवरा बायकोंच्यासाठी खास सांगेन, कारण हे आता आम्ही दोघंही, संतोष प्रभू सर आणि मी, आम्ही दोघंही हे फील घेतोय. म्हणजे सर मला हे इतके वर्ष का मागं लागले होते याचं मला आता फील येते. हा प्लॅटफॉर्म नेटवर्क मार्केटिंग मध्ये नवरा बायको दोघं 1 आणि 1 2 होत नाही, तर 1 आणि 1 11 होतात. एवढी मोठी ताकद एकत्र येते हस्बंड एंड वाइफ एकत्र असतील एका व्यवसायामध्ये. नेटवर्क मार्केटिंग वास्तव में एक उत्सव है जहां आप खाली समय और फाइनेंशियल फ्रीडम का भरपूर आनंद ले सकते हैं. येस फ्रेंड्स, हा एक उत्सवच आहे, हा एक सणच आहे. बघा आता आपण एकदम कट टू कट एकदम छान व्यवस्थित आवरून बसलेलो आहे, जसं आपण सणावाराला असतो, एखाद्या फंक्शनला जातो तसं. आणि पैसा तर आपण मिळवतोच, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो आपला रिकामा वेळ असतो ना, जो दिवसातनं आपण 2-3 तास जो आपला रिकामा वेळ असतो, त्या रिकाम्या वेळेमध्ये आपण काम करून आपण आपलं फायनान्शियली फ्रीडम मिळवू शकतो. आणि हे मिळवताना सगळी पॉझिटिव्ह एनर्जी असल्यामुळे आनंद पण मिळतो हे काम करताना आणि पैसे मिळवताना. कधी सकाळी 5:30 वाजतात आणि कधी मी उठतो असं होते आपल्याला. ये बिजनेस कोई स्कीम या पिरामिड स्कीम नहीं, जबकि एक प्योर टर्नओवर बेस्ड प्रोडक्ट सेलिंग बिजनेस है. येस फ्रेंड्स, हा बिझनेस कुठली स्कीम नाहीये, कारण स्कीम इतकी वर्ष चालत नाही आणि स्कीम आठवड्याला 2,10,000 रुपये इतके वर्ष देऊ शकत नाहीये. स्कीम मध्ये झिरोतनं हिरो होत नाही. आपल्याकडे 5,000 पेक्षा जास्त लोक आहेत ज्यांनी हा फील घेतलेला आहे प्रचंड पैसा कमवण्याचा. हा पूर्णपणे बिझनेस आहे टर्नओव्हरचा. तुमच्या ऑर्गनायझेशन 1 मध्ये किती टर्नओव्हर होतं, तुमच्या ऑर्गनायझेशन 2 मध्ये किती टर्नओव्हर होतं,
ते मॅचिंग करून त्यानुसार आठवड्याला इन्कम देणारा आणि हायेस्ट सेलिंग प्लॅन असलेला 2,10,000 आठवड्याला म्हणजे महिन्याला 8,40,000 रुपये कमवायचा प्लॅटफॉर्म है MI लाइफस्टाइल मार्केटिंग ग्लोबल प्राइवेट लिमिटेड। यस फ्रेंड्स, प्लान बाबत तर आपण टॉप 1 तर आहेच। आपको इस बिजनेस में लेने वाला व्यक्ति आपका बॉस या मालिक नहीं बल्कि आपके ही हितैषी दोस्त होते हैं जो आपको ऊपर उठाते हैं, जिंदगी में कामयाब होते हुए देखना चाहते हैं। येस फ्रेंड्स, आता तुम्हाला ज्या व्यक्तीने ह्या व्यवसायामध्ये आणले ती व्यक्ती तुमचा मित्र असू दे, नातेवाईक असू दे, बहीण भाऊ शेजारचा कोणी असू दे, हा तुमचा हितैषी म्हणजे हितचिंतक आहे। तो तुम्हाला ती व्यक्ती, ती सिनियर व्यक्ती तुम्हाला तुमचा हात धरून वर ओढवलं बघतीये का? कारण त्यांनी तुमच्यातली स्वप्न बघितलेली आहे, तुमच्यातली ताकद बघितलेली आहे, तुमची इच्छा बघितलेली आहे। त्यामुळे त्यांना माहिती आहे की तुमच्यात ही इच्छा आहे, तुमची ही स्वप्न आहे, तुम्ही ती करू शकताय। त्यामुळे तुम्हाला त्यापर्यंत पोहोचवण्यासाठी चल आपण करूया, उठ आपण इथे जाऊया, आज तुम्ही एवढे प्रेझेंटेशन घ्या, आज तुम्ही एवढे रिटेलिंग करा, तुम्ही मला फोन जोडून द्या, मी बोलतो। हे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही यश मिळवावं, सक्सेस मिळवावं यासाठी ती राबतायत, विचार करतायत। हे थिंक टँक लीडर्स मी बघते रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत हीच 5 जण बोलत असतात का? कारण टीम मध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीला तो पैसा मिळाला पाहिजे, ते लाईफ मिळाला पाहिजे, ते आनंद मिळाला पाहिजे, ते लाईफ एन्जॉय करायला पाहिजे। हे बाहेर कुठेही घडत नाही। बाहेर फक्त स्वार्थ आहे, मला मिळालं ना बस, बाकी जग गेलं तेलावर। तर इथं तसं होत नाही, इथं सगळ्यांनी मिळून कसं वर जाता येईल। म्हणजे झेंडा जरी मॅग्नेट्रॉनचा प्रभू सरांनी हातात धरला असला तरी त्या झेंड्याच्या बरोबरीने सगळे हात सगळ्यांचे कसे येतील तिथे, यासाठी खूप दिवस रात्र मेहनत करतात हे थिंक टैंक लीडर्स। इस बिजनेस में आप अपने सुविधा अनुसार कभी भी रिटायर हो सकते हैं या जब तक आप चाहे तब तक आप काम कर सकते हैं। हा असा प्लॅटफॉर्म आहे जिथं आपण ठरवू शकतो की बाबा आता मी डायमंड झालोय, मला रिटायरमेंट हवी आहे, टीम काम करेल, किंवा आता माझा नॉमिनी माझा मुलगा आहे, माझ्या मुलग्याला मी बिझनेस ट्रान्सफर केला, चल बाबा आता तू बघ, मी आता रिटायरमेंटचा लाईफ एन्जॉय करतो, असाही विचार करू शकता। किंवा जसं हरीश शेट्टीगार सर म्हटले, मी आता एवढ्या लेवलला आहे तरी सुद्धा मी डिस्ट्रीब्युटर सारखा राहणार का? कारण ह्या प्लॅटफॉर्म मध्ये खूप पॉझिटिव्ह मिळतं, खूप एनर्जी मिळते, खूप लाईफ एन्जॉय करायला मिळतं, लोकांशी भेटायला मिळतं, चांगले विचारांचं विनिमय होतं, असं सगळं मिळतंय। त्यामुळे मी एवढ्या मोठ्या लेवलला जाऊन सुद्धा मी डिस्ट्रीब्युटर सारखा राहणार, हाही तुम्ही विचार करू शकता। इस बिजनेस से आप वास्तव में एक रियल बिजनेसमैन का स्टेटस हासिल कर सकते हैं। हा असा बिझनेस आहे, म्हणजे दिसताना दिसतो फुकट मिळालेला बिझनेस आहे, किंवा 17,500चा विचार करा, किंवा आपले रेग्युलर आरोग्याचे किंवा छोटे छोटे प्रोडक्ट वाटतात, खरं हा रियल बिझनेस आहे जो तुम्हाला ऍज अ रियल बिझनेसमन सारखा बदल घडवून आणू शकतो, ज्याचा आज आपण रोज अनुभव घेतोय बजाज सरांच्याकडून। काय त्यांचं नॉलेज, त्यांचा एक्सपिरियन्स, एक मोठमोठ्या बिझनेसमॅन, म्हणजे मी गॅरंटेड सांगते इथं अंबानी सरांना, प्रभू सर आहे की इथे आपल्याला बिझनेस मध्ये बघा, अंबानी सरांना इथं ठेवायचं आणि इथे बजाज सरांना ठेवायचं, तर मी गॅरंटेड सांगते ऍज अ मोठा बिझनेसमॅन म्हणून